यानंतर जे पॅनल डिस्कशन होणार आहे त्याच्यामध्ये रिअल इस्टेट नाही, पण रिअल इस्टेट सारख्याच अगदी विविध क्षेत्रातले दिग्गज लोक आपल्यासोबत मंचावरती येणार आहेत. आणि सगळ्यात सुरुवातीला मी इंट्रोडक्शन करून देते आहे या पॅनल डिस्कशनच्या मॉडरेटर्सचं. ते आहेत मिस्टर ऋषिकेश कोते, राम कन्स्ट्रक्शन ग्रुपचे. गेल्या 24 वर्षांपासून रिअल इस्टेटच्या क्षेत्रात ते कार्यरत आहेत आणि त्यांच्या कित्येक प्रोजेक्ट्सला नामांकित अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत. त्यासोबत गेली 10 वर्ष ते क्रीडाई मेट्रोसोबत काम करताय आणि यावर्षी क्रीडाई नाशिक मेट्रोचे ते जॉईंट सेक्रेटरी आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मिस्टर ऋषिकेश कोते यांचं. आणि या पॅनल डिस्कशनमध्ये सगळ्यात पहिले पॅनलिस्ट आहेत मिस्टर धनंजय बेळे, एक विजनरी व्यक्तिमत्व ज्यांच्या चेहऱ्यावर स्मित हीच त्यांची खरी ओळख. अत्यंत कमी वयात यांनी अनेक सामाजिक आणि औद्योगिक संस्थांचे अध्यक्षपद भूषविले. तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देणं हा त्यांचा विशेष गुण. आणि उद्योगाबरोबरच क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरमचे ते चॅम्पियन आहेत आणि त्यासोबतच अभिनय आणि दिग्दर्शनात पण त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मिस्टर धनंजय बेळे यांचं. यानंतर आपले पुढचे पॅनलिस्ट आहेत मिस्टर जगदीश होळकर. नाशिकची जी ओळख तीच यांची ओळख. फ्लेमिंगो वाईन्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि रिव्हर गोदावरी वाईनयार्ड्स प्रायव्हेट लिमिटेडचे ते ओनर आहेत. त्यासोबत ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशनचे प्रेसिडेंट, इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्डचे एक्स चेअरमन आणि MTDCच्या महाराष्ट्र वाईन टुरिझमचे चेअरमन देखील ते आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जगदीश होळकर यांचं. आपले तिसरे पॅनलिस्ट आहेत मिस्टर मुकुंद साबू. आजचे जे आपले गोल्ड स्पॉन्सर आहेत द एव्हेन्यू याचे ते फाउंडर मेंबर आहेत. आपला MBA मार्केटिंग कंप्लीट केल्यानंतर त्यांनी एव्हेन्यूची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांचा विशेष गुण म्हणजे ते कस्टमर्सची नस जाणतात. एक्सेप्शनल सर्व्हिस आणि बारकाईकडे विशेष लक्ष हे त्यांचं वैशिष्ट्य. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मिस्टर मुकुंद साबू यांचं. आपले चौथे पॅनलिस्ट आहेत मिस्टर सचिन जोशी. यांची ओळख खरं तर सगळ्यांना ऑलरेडी आहे नाशिकमध्ये, पण तरी औपचारिकता म्हणून एस्पेलियर एक्सपेरिमेंटल स्कूल आणि एस्पेलियर हेरिटेज स्कूलचे ते फाउंडर, ज्यांनी आईचं नाव आपल्या नावात ॲड करून एक नवीन कौतुकास्पद ट्रेंड सुरू केला. ते सचिन उषा विलास जोशी. एज्युकेशन ऑन व्हीलचे ते संस्थापक आणि त्या अंतर्गत 9,000हून अधिक वंचित मुलांना त्यांनी मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणले. नाशिक स्कूल ऑफ असोसिएशनचे ते चेअरमन आहेत आणि इनोव्हेटिव्ह एज्युकेशन किंवा स्मार्ट एज्युकेशन म्हटलं की ज्यांचं नाव सगळ्यात पहिले आठवतं ते म्हणजे श्री सचिन विलास जोशी. यानंतर आपले पुढचे पॅनलिस्ट आहेत अभिजित जुनागडेजी. विंजी टेक्नॉलॉजीजचे फाउंडर आणि CEO. नामांकित युनिव्हर्सिटीजमधून त्यांनी आपलं BTech आणि MBA पूर्ण केल्यानंतर विंजितची नीव ठेवली आणि आज त्यांचे ऑफिसेस फक्त देशातच नाही तर विदेशात, ते पण USA, सिंगापूर, जर्मनी, साऊथ आफ्रिका सारख्या ठिकाणी आहेत. बँगलोरमधले अनेक AI लॅबपैकी सगळ्यात प्रथम सुरू झालेली AI लॅब म्हणजेच विंजित टेक्नॉलॉजीजची. कामासोबतच एस्ट्रॉनॉमी, कुकिंग, रीडिंग हे त्यांचे छंद. अनेक बिझनेस अवॉर्ड्सने सन्मानित असे हे आपले चौथे पॅनलिस्ट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मिस्टर अभिजित जुनागडेजींचं. आणि यानंतरची सूत्र मी मिस्टर कोते यांच्याकडे सुपूर्द करते. थँक्यू. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश कोते, प्रोफेशनल रिअल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिकच्या वतीने रिअल्टर्स डे निमित्त नाशिक नेक्स्ट या परिसंवादात मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच उपस्थित तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जगाच्या पाठीवर कुठलंही शहर असो, त्या शहराच्या विकासात कधी केवळ एका विशिष्ट घटकाचा किंवा क्षेत्राचा कधी वाटा नसतो, तर समप्रमाणात जेव्हा विविध क्षेत्रातील छोट्यापासून मोठ्या प्रत्येक किंवा सर्व घटकांची जेव्हा प्रगती होते तेव्हा आपण त्याला दीर्घकालीन
शाश्वत विकास घडून येतो असे म्हणतात. आपल्या नाशिकच्या या शहराच्या शाश्वत विकासासाठी अखंड मेहनत घेणाऱ्या हातांचे प्रतिनिधी म्हणून आपण मंचावरील या मान्यवरांना इथे आमंत्रित केले आहे. नाशिकच्या विकासात यांची पुढील पावले कशी असतील, विविध क्षेत्रे जसे इंडस्ट्री, वाईन इंडस्ट्री, IT, रिअल एस्टेट आणि शिक्षण क्षेत्र यांची भविष्यातली वाटचाल कशी असेल, त्यांच्यासमोरची आव्हाने काय असणार आहेत, याबद्दलचा उहापोह आपण पुढील 40-45 मिनिटं करणार आहोत. हा परिसंवाद पुढे नेताना मंचावरील तज्ज्ञ मान्यवरांना आपण 2 किंवा 3 प्रश्न विचारू आणि त्यांचे प्रत्येकाचे आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन मिळेल आणि त्यातनं वेळ मिळाला तर आपण प्रेक्षकांमधनं किंवा श्रोत्यांमधनं काही क्वेश्चन्स घेऊ. तर फारसा विलंब न करता आपण परिसंवादाला सुरुवात करतो. थँक्यू. सर्वप्रथम मी धनंजय बेळे साहेबांपासून सुरुवात करतो. सर, आपण स्वतः एक यशस्वी उद्योजक आहात आणि निमा संघटनेच्या माध्यमातून आपण इंडस्ट्रीला जवळून बघितलेले आहे. सर, नाशिक जिल्ह्यातील आजवरची औद्योगिक वसाहतींची जी वाटचाल आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार. सर्व प्राण मेंबर्स आणि माझ्या मित्रांना नमस्कार. नाशिकच्या औद्योगिक वाटचालीचा तशी पार्श्वभूमी जर आपण बघितली तर 1960च्या दशकापर्यंत जर आपण बघितलं तर कुठलंही औद्योगिकीकरण या शहरामध्ये नव्हतं आणि त्याच्यापूर्वी नाशिकमध्ये काय पिकतं, काय बनतं असं जर विचारलं तर ज्या तांबे पितळीची भांडी आणि 100 वर्षाची परंपरा असलेला कोंडाजीचा चिवडा, ही 2 उत्पादनं प्रामुख्यानं आपल्याकडं होत होती. आणि अशा काळामध्ये ज्या दिग्गजांनी या शहरामध्ये औद्योगिकीकरण व्हावं, उद्योजक घडावेत, उद्योगनगरी व्हावी, जी खऱ्या अर्थाने पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी असलेलं शहर औद्योगिक शहर व्हावं असं जे एक व्हिजन बघितलं 1960च्या दशकामध्ये, त्यामध्ये स्वर्गीय निमाचे संस्थापक पद्मश्री बाबूभाई राठी, दादासाहेब पोतनीस, मामासाहेब आनगळ, अण्णा शुक्ल, अप्पा कुलकर्णी अशा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिली सहकारी औद्योगिक वसाहत म्हणून ज्याला बघितल्या जातं ती नाशिक इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट नाईस ही स्थापन केली. म्हणजे MIDC शहरामध्ये पहिल्यांदा आली नाही, पहिल्यांदा सहकारी औद्योगिक आणि ती भारतातली पहिली सहकारी औद्योगिक वसाहत आहे. आणि त्यानंतर मग MIDCची स्थापना सातपूरमध्ये झाली, मग ॲडिशनल सातपूर आलं, त्यानंतर अंबड, अतिरिक्त अंबड, सिन्नर, माळेगाव असं पाहता पाहता आज जिल्हाभरामध्ये नोटिफाईड एरिया हे 14 नोटिफाईड एरिया आहे. त्यामध्ये 12 कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट आहे. त्यामध्ये चांदवड असेल, कळवण असेल किंवा पिंपळगाव, ओझर, वाडीवरे, गोंदे हे कोऑपरेटिव्ह नाही आहे परंतु प्रायव्हेट नोटिफाईड इंडस्ट्रियल एरिया आहेत. या सगळ्या विस्ताराचा जर आपण आज विचार केला तर जवळपास 35,000हून अधिक इंडस्ट्रीज रजिस्टर्ड आज जिल्हा उद्योग केंद्राकडे आहे. आणि आमच्याशी संलग्न असलेले म्हणजे नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशनशी 16,000हून अधिक ॲक्टिव्ह इंडस्ट्रीज आमच्याशी संलग्न आहेत. आणि अशी ही वाटचाल पाहता पाहता संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज जवळपास 5 ते 5,500 हेक्टरहून अधिक एरियावर हे औद्योगिकीकरण झालेलं आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की ही जी इंडस्ट्री आहे नाशिक इंडस्ट्री, हिची भविष्यामध्ये आपण जी ग्रोथ आहे ती कशी बघता? नाही, आता भविष्याचा म्हणजे नाशिक नेक्स्ट हा अतिशय चांगला विषय तुम्ही निवडलेला आहे. आणि उद्याचं नाशिक जर कसं असेल म्हणजे येणाऱ्या 5 ते 10 वर्षामधलं जर नाशिक आपण औद्योगिकीकरणाच्या दृष्टिकोनातून बघितलं की ज्या आज आपल्या शहराची वाढ झालेली जी काय आहे, जी बघतोय आपण, या संपूर्ण शहराची, जिल्ह्याची, मग आपल्याकडे ग्रामीण भागातून झालेलं मायग्रेशन असेल किंवा धुळे, जळगाव, नागपूर, नंदुरबार, नगर या भागातून झालेलं मायग्रेशन हे फक्त आणि फक्त औद्योगिकीकरणामुळे झालेलं हे नाकारून चालणार नाही. आणि शहरामध्ये तसं पाहिलं तर 2 ऊर्ध्ववाहिन्या आहेत. हे मी नेहमी सांगत असतो की नाशिक शहराचं अर्थकारण आणि जी खऱ्या ऊर्ध्ववाहिन्या ज्या आहेत ती एक आपली
ज्याला दक्षिणेची काशी म्हणूनही आपण संबोधतो, ती गंगा गोदावरी, का ज्या रामकुंडावर मग ते वेगवेगळ्या क्रियाकर्म कांडकारसाठी असेल किंवा धार्मिक दृष्टिकोनातून असेल, पर्यटनिक दृष्टिकोनातून रोजचं येणारं 50 ते 60 हजार फ्लोटिंग पॉप्युलेशन, आणि दुसरी औद्योगिक वसाहत का जिथं सुद्धा 75,000 ते 1,00,000 लोक रोजचं फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे. दुर्दैवाने या दोन्ही टोकांकडे सरकारी यंत्रणेचं खूप अनास्था आहे. जे हे सगळेजण आपण बघतोय की काय गंगेचं असलेली, गोदावरीची असलेली अवस्था, किंवा 600 हेक्टरवर असलेलं आंबड आणि 550 हेक्टरवर असलेलं सातपूर, एकही सार्वजनिक शौचालय नसणं म्हणजे भविष्यातली वाटचाल सांगण्याच्या दृष्टिकोनातून सांगतो का हे थांबत चालू असताना येणाऱ्या काळामध्ये जर औद्योगिकीकरणाच्या दिशा जर बघितल्या तर पहिल्या पिढीतले उद्योजक या दोन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास 3-3.5 हजार हे सगळे पहिल्या पिढीचे उद्योजक आहे. माझ्या शेजारी 2 बसलेलेच आहेत आणि हे आता एक्सपान्शनच्या स्टेजला आहेत. या व्यतिरिक्त इथे असलेल्या लार्ज स्केल इंडस्ट्रीज असतील, मिडल स्केल इंडस्ट्रीज असतील, हे सुद्धा नवीन एक्सपान्शन्स त्यांचं करू पाहत आहेत. येणाऱ्या संधी आपण CPRIची टेस्टिंग लॅब नाशिकला येऊ घातलेली किंबहुना झालेली आहे आणि जी येत्या 2-3 महिन्यामध्ये ज्याचं ऑपरेशन्स चालू होतील. आणि CPRI म्हणजे सेंट्रल रिसर्च पॉवर इन्स्टिट्यूट ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जी इलेक्ट्रिकल गॅजेटची टेस्टिंग लॅब आहे का ही आत्तापर्यंत जिथं जिथं आहे भारतामध्ये 3 ठिकाणी आहे, बँगलोर, भोपाळ आणि दिल्ली. ह्या तिन्ही ठिकाणी जर क्लस्टर इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट बघितली तर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रुमेंटेशन, ॲटोमेशनचा प्रचंड मोठा विस्तार इथे झालेला आहे. बडोद्याला आपण बघताय. तर हा जो इम्पॅक्ट आपल्याकडे ती टेस्टिंग लॅब होऊ घातलेली आहे, झाली आहे. नुकत्याच झालेल्या निमा पॉवर एक्झिबिशनमध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे राज्य केंद्र सरकारने जे 2 क्लस्टर देऊ केले होते त्याच्यामधलं एक आपल्याकडे देऊ केलेलं आहे राज्य आणि केंद्राचे. त्याला बऱ्यापैकी इन्सेंटिव्ज आहे. आणि क्लस्टर म्हणजे नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरसारखं फक्त टेस्टिंग क्लस्टर नसून हे मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आहे का जिथं इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक बेसच्या 2 मोठ्या अँकर इंडस्ट्रीज असतील, 2 असतील, 4 असतील. आमची आग्रही मागणी सुरुवातीला 2ची आहे आणि त्याला अलाइड असलेल्या 500 ते 1000 इंडस्ट्रीज त्याच्या बाजूला असतील. त्याला लागणाऱ्या कॉमन फॅसिलिटीज या ठिकाणी उभ्या राहतील आणि त्याकरता MIDCने नोटिफाईड सुद्धा एरिया केलेले आहेत. आणि नेक्स्ट जे म्हणताय तुम्ही, तर आता हे झालेल्या औद्योगिकीकरणाच्या व्यतिरिक्त आज MIDCने, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने नोटिफाईड शिक्के ज्याच्यावर मारलेले आहेत, अशी 4,500 हेक्टर जागा ही औद्योगिकीकरणासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये राखीव आहे. त्याही पुढे जाऊन इंडिया बुलचा जो SEZ आपल्या सर्वांना माहिती आहे का, जो कालांतराने रतन इंडियाकडे गेला होता, परंतु काही तांत्रिक बाबी त्यांच्यातल्या काही गोष्टींमुळे तो होऊ शकला नाही. तोही आता MIDCने परत ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये ते ताब्यात येईल. आणि ह्या 4,500 हेक्टर आरक्षणामधल्या तातडीने आता येणाऱ्या ज्या MIDC आहे ते सिन्नरला मापारवाडी असेल, मुंबईकडे जाणाऱ्या दिशेमध्ये राजूर बहुला आहे, पुढे आटवणला आहे. तर ह्या ठिकाणी जे येऊ घातलेल्या इंडस्ट्रियलायझेशन आहे हे सगळ्या जिल्ह्याच्या बाजूने दिंडोरीचा अकराळे आहे की अकराळेचा एक फेज संपून आता दुसऱ्या फेजकडे वाटचाल चालवली आहे. तर ह्या सगळ्या फेजमध्ये होत असलेलं औद्योगिकीकरण. आणि आता आम्ही जेव्हा ह्या वर्षाचं नवीन निमाचं वर्ष सुरू करताना जो अजेंडा घेऊन आलेलो आहोत की नेक्स्ट डेस्टिनेशन विल बी द नाशिक, म्हणजे हे आमच्या अजेंड्यावर असतानाच शासनाला सुद्धा हे बिंबवून दिलेलं आहे की आता कुठंतरी मुंबई पुण्याचे लाड थांबवा. मध्यंतरीच्या काळामध्ये काही जास्ती विलिंगनेसमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातही काही प्रमाणात औद्योगिकीकरण तत्कालीन तिथल्या लोकप्रतिनिधींच्या ताकदीमुळे झालं, पण आता नाशिकलाच व्हायला पाहिजे. आणि नाशिकची भौगोलिक रचना जर आपण बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रामधलं एक सेंटर प्लेस म्हणून आपण ज्याच्याकडे बघू शकतो. किंबहुना नाशिकपासून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नगर, धुळे, जळगाव, सुरत, वापी, दमण, सिल्वासा, ठाणे, ह्या सगळ्या जे नावं घेतोय हे
200 किलोमीटरच्या परिघामध्ये असलेली ही सगळी शहर आहे. आणि ह्या शहराला छेदून जात असलेला समृद्धी महामार्ग का जो महाराष्ट्राचा गेम चेंजर ठरतोय तो नाशिकचाही होणार आहे. त्या समृद्धी महामार्गामुळे 2 अप आणि 2 डाऊन आपल्या शहराला आहे. आता तिसरा चालू होतोय वाडीवाऱ्यापासून, जो वाडीवाऱ्याहून डायरेक्ट कनेक्ट होणार आहे. म्हणजे इतकी प्रचंड कनेक्टिव्हिटी असलेलं शहर, रेल्वेच्या आत्ताच्या 6 डेस्टिनेशनला आपल्याकडून रेल्वे नाही, एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी ऑलरेडी सुरू झालेली आहे. भविष्यात होऊ घातलेला ग्रीन कॉरिडॉर जो आहे, जो आपण सुरत चेन्नई रोड होऊ घातलेला आहे, त्या सुरत चेन्नई रोडसुद्धा या समृद्धीला क्रॉस करतो आहे. त्याचे सुद्धा 2 अप आणि 2 डाऊन या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरापासून अतिशय माफक अंतरावर आहेत. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर हे जे जागतिक बँकेच्या आणि जपनीज गव्हर्नमेंटच्या सहाय्याने होऊ घातलेले अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्याच्या 3 तालुक्यांमधून जिल्ह्याच्या जातोय, सिन्नर, इगतपुरी आणि नाशिक. असा एकंदरीत जर आपला आत्ताचा ओरा आपण बघितला तर प्रचंड व्हॉट इज द नेक्स्ट नाशिक म्हटलं जर येणाऱ्या 5 ते 10 वर्षानंतरचं नाशिक हे भारतातलं फास्टेस्ट ग्रोईंग सिटीमध्ये जो 4था नंबर होता तो ऑलरेडी दुसरा आला आहे आपला. नुकत्याच झालेल्या प्रसिद्ध आकडेवारीनुसार 2रा नंबर आपला येऊ घातलेला आहे. स्मार्ट सिटी असेल, होऊ घातलेले अनेक प्रकल्प आहेत का ज्याची यादी वाचताना मला वाटतं बाकीचे पॅनलिस्टही बोलायचे आहेत. तर त्याच्यामुळे हे न थांबणारा वारू आहे. आणि आपल्यासारखे जर दिग्गज त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकले, आणि खरं काम आता आपलं आहे की आम्ही नुकतीच माझ्याकडे परवाच्याच दिवशी इन्व्हेस्ट इंडिया ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट जी काय सेंट्रल गव्हर्नमेंटकडे येते ती आल्यानंतर त्याची स्ट्रॅटेजिक लोकेशन सिलेक्ट करणं, त्याचा एन्व्हायरमेंट सगळा स्टडी करून तिथं इन्व्हेस्टमेंट नेणं, ह्या लोकांना आम्ही आत्ताच परवा आमंत्रित केलं होतं. त्यांची नुकतीच बैठक आमच्याकडे झाली. अशा टप्प्यावर काम करत असतानाच येणाऱ्या जी काय जागतिक परिषदेमध्ये आपले मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री जात असतात दावोसच्या, त्या परिषदेमध्ये सुद्धा नाशिकसाठी एक गिफ्ट द्यायचं त्यांनी आम्हाला कबूल केलेलं आहे. आणि ती नक्कीच प्रत्यक्षात सुद्धा उतरेल याची खात्री आहे. एक कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राची खूप वर्षापूर्वीची असलेली आपली मागणी ती पण पूर्णत्वास आलेली आहे. 82 एकरच्या विस्तीर्ण अशा जागेवर 5 स्टार फॅसिलिटी असलेलं 365 कोटी रुपयाचं प्राथमिक अंदाजपत्रक जे निमांनी सादर केलेलं आहे त्याला तत्वतः मंजुरी शासनाने दिलेली आहे. 25 कोटी रुपये उद्योग विभागाने आणि 50 कोटी रुपये केंद्र सरकारच्या खादी ग्रामोद्योग विभागाने त्याला तत्वतः देण्याची मान्यता दिलेली आहे. ते होऊ घातलेलं आहे. राजूर बावला येथे मल्टीमोड लॉजिस्टिक पार्क जे 100 एकरमध्ये होतं आहे त्यालाच लागून असलेलं नवीन IT पार्क हे सुद्धा जाहीर झालं आहे. ते नुकतंच परवाच्या आपण खासदारांच्या बातमीमध्ये वाचलं असेल. पहिल्या फेजमध्ये 50 एकर आणि दुसऱ्या फेजमध्ये अतिरिक्त 50 एकर. निफाडला होत असलेला ड्राय पोर्ट, ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये असलेली हॉलकॉनची ओझरला असलेली फॅसिलिटी, कंटेनर डेपो अंबडला असलेला कंटेनर डेपो, या सगळ्या गोष्टींचा इन्फ्रास्ट्रक्चरच्या नवीन सिंहस्थाच्या निमित्तानं सर्व असोसिएशन्सनी आणि नाशिककरांनी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आउटर रिंग रोड का जो बाहेरच्या बाहेर शहराच्या बाहेरून जातोय का ज्याच्यामुळे एक नवीन नाशिक त्या सगळ्या या रिंग रोडच्या बाहेर उभं राहील. आणि नक्कीच तिथं ज्या काय फॅसिलिटीज मिळणार आहे हे सगळं कमी की काय. 2च मिनटं घेतो. MSRDC की जी आत्तापर्यंत फक्त रस्ते बांधणीसाठीच होती किंवा किंबहुना त्यांच्याकडे रस्ते बांधणी किंवा नवीन नियोजन करण्याचं असायचं, त्या MSRDCला आता प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून परमिशन दिलेली आहे की जसं आत्ता सिडको, हुडको किंवा MIDC आहे तशा पद्धतीचे सर्व प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून MSRDCची अपॉइंटमेंट शासनाने केलेली, त्यांना मान्यता दिली आहे. आणि जो तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्र्यांनी जे समृद्धी महामार्ग करताना सांगितलं होतं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला समृद्धी करणारा समृद्धी महामार्ग, आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे की या संपूर्ण 26 जिल्ह्यांना जोडणारा जो महामार्ग आहे त्याच्यामध्ये 18 नोड्स त्यांनी डिझाईन केलेले किंवा सिलेक्ट केलेले आहेत का त्या 18 नोड्सवर इंडस्ट्रियल टाउनशिप्स, त्याच्या जोडीला रेसिडेन्शियल टाउनशिप्स आणि सगळंच संपूर्ण शहर असं मिनी शहर तिथं उभं राहील.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा नाशिकचे 2 नोड्स आहेत का ज्याच्यामध्ये एक घोटी येथे आहे आणि दुसरा वावी सिन्नर. त्यामध्ये सुद्धा अत्यंत फ्लेक्झिबिलिटी म्हणजे त्या अधिकाऱ्यांचे शतशः आपल्याकडचे माननीय कैलासजी जाधव जे आयुक्त होते तेच तिथं जॉईंट MD आहेत आणि त्यांनी खूप सकारात्मक दाखवलेली आहे. आमच्याशी रोज कनेक्टमध्ये आहेत की तुम्हाला अजून कुठं पाहिजे, तुम्ही अजून कुठं सांगताय. म्हणजे मी या फोरमचा फायदा घेऊन किंवा एक तुम्हाला अपील करू इच्छितो की जे म्हणून कोणी तुमच्याकडे इंडस्ट्रीसाठी कोणीही येत असेल तर यू नेम्ड इट, दे आर रेडी टू गिव्ह अ लँड. मग ती प्रायव्हेट पाहिजे असेल तर प्रायव्हेट, प्लॅनिंग करून पाहिजे असेल तर प्लॅनिंग करून अशी MSRDC द्यायला तयार आहे. म्हणजे इतकं प्रोॲक्टिव्हली काम चालू आहे. त्याच्यामुळं ज्या पद्धतीने सुरत चेन्नईचा तर आपण विचारही करत नाही आहे. आणि सर्वात हाईट का जी फक्त नाशिकच नव्हे तर महाराष्ट्राच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थाने चालना देणार आहे असं वाढवण का जे डहाणूच्या जवळ पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू का जे आपल्या नाशिकपासून 92 किलोमीटरवर आपण पोचतो. तिथं जवाहरलाल नेहरू पोर्ट JNPT ज्यांनी बघितलं असेल त्यांना त्याचा आवाका माहिती आहे. त्याच्या 3 टाइम्स लार्जर JNPTच्या 3 पट मोठं एवढं पोर्ट भारतातलं सर्वात मोठं तिथं होऊ घातलेलं आहे. आणि त्या रोडला जेव्हा आपण जाऊ तर ती होणारी विस्तार जो आहे ना हा आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे पुढची 5 वर्ष, पुढची 10 वर्ष ही फक्त आणि फक्त नाशिकचीच आहेत आणि नाशिकचीच असायला पाहिजे. त्याकरता आपणही नक्कीच मला वाटतं प्राण मेंबरनी बेळे साहेबांना लवकरच भेटायची आवश्यकता आहे. मी तर 100% सांगतो. म्हणजे खरोखर मी सांगतो की तुमच्याकडे जो कोणी उद्योजक, जो कोणी इन्व्हेस्टर, साधी इन्क्वायरी 1 एकर 2 एकर 5 एकर पासून ते 200-500 एकर पर्यंत जरी असेल तर तुम्ही द्या. ती लिस्ट माझ्याकडे रोज मागतात येते. आम्ही तर ऑलरेडी कलेक्शनला सुरुवात केलेली आहे आणि त्या पद्धतीची टाउनशिप इमिजिएट नाशिकला मिळू शकते आपल्याला. आणि राजूर बाऊला इज ऑल्सो कमिंग. माझ्याकडे अजूनही काही अनेक इंडस्ट्रीज ज्यांच्याशी आम्ही रोज कम्युनिकेशनमध्ये असतो. 5,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणारी एक मल्टीनॅशनल कंपनीशी आमची चर्चा चालू आहे. आणि अजून एकच गोष्ट सांगितलं जातं की आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे, मला कोणाला नाव ठेवायचं नाही की याच्या आधीचं काय होतं किंवा नंतरचं काय होतं वगैरे, पण जेव्हापासून म्हणजे मी आता 30 वर्षापासून या औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतोय, आत्तापर्यंतचे सर्वात प्रोॲक्टिव्ह उद्योगमंत्री हे आहेत. वर्षभरामध्ये 5 वेळेस नाशिकला आले, 5 वेळेस. जेव्हाही बोलवलं तेव्हा आले, जेव्हा पत्र दिलं त्याच्या 3 दिवसामध्ये मीटिंग लागते मंत्रालयात. आणि अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. त्यांनी सांगितलं की कुठल्या आपल्याकडे 2D झोनचे तालुके इगतपुरी आणि दिंडोरी. त्यांनी सांगितलं जी इन्व्हेस्टमेंट असेल, आता ह्या इंडस्ट्रीच्या बाबतीतला उल्लेख केला, त्यांना सांगा काय पाहिजे, ही बेनिफिट पाहिजे, ती पाहिजे, हे पाहिजे, तुम्ही लिस्ट द्या, ते द्यायची जबाबदारी माझी. अशा पद्धतीचं प्रोॲक्टिव्हनेस या शासनाकडून दाखवल्या जातोय. त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खूप चेंजेस आपल्या शहरासाठी होत आहेत. थँक्यू. मित्रांनो, परिसंवादात पुढे जाताना जागतिक पातळीवर नाशिकची वाईन कॅपिटल अशी जी ओळख निर्माण झाली आहे त्या इंडस्ट्रीकडे आपण जाऊ. वाईन इंडस्ट्रीकडे. ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर असोसिएशनचे अध्यक्ष श्री जगदीश होळकर साहेबांना माझा प्रश्न आहे की नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हणतात, परंतु जगभराच्या बाजारपेठेमध्ये जी स्पर्धा आहे त्यात आपण सध्या कुठे आहोत आणि इंडस्ट्रीची ग्रोथ आपण कशी बघता आता? सर्वप्रथम प्रांच्या सगळ्या संचालकांना धन्यवाद. या ठिकाणी आज रिअल्टर्स डे म्हणून आपण 7 डिसेंबरला साजरा करतो आहे. त्या रिअल्टर्स डेच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि समोर बसलेले जे काही नाशिकचं रिअल इस्टेटमधला आत्मा आहे, जीव की प्राण आपण ज्याला म्हणतो, त्या सगळ्या माझ्या समोर बसलेल्या सगळ्या बंधूंना, भगिनींना नमस्कार. खरं तर आमचं क्षेत्र ह्या नाशिकमध्ये वेगळं आहे. वाईन खरं तर ऋषिकेश, आमचा कार्यक्रम तुम्ही 6:30 वाजता ठेवला होता, पण आता 6:30 वाजता चहाची वेळ होते, त्यावेळेला वाईनवरती काय बोलावं हा माझ्यासमोर खरं प्रश्न होता.
आणि आता बरोबर 8:15 झाले, वाईनची वेळ झालेली आहे. आता मात्र मी नक्कीच वाईन या विषयावरती चांगलं बोलू शकतो. अगदी त्यामुळेच आम्ही लेट केलंय खरं तर. खरं तर या मागच्या 15-20 वर्षापासून नाशिकची वाईनची ओळख हळूहळू आता रुजत चाललेली आहे. कारण नाशिक म्हटलं की रामाचं नाशिक, पिलग्रीम, त्याच्यानंतर नाशिकची शेती. खरं तर त्याच्यानंतर मग नाशिकच्या शेतीमध्ये काय की नाशिकच्या शेतीमध्ये प्रामुख्याने जे आहे ते नाशिकच्या हॉर्टिकल्चरमध्ये द्राक्ष, मग नाशिकची द्राक्ष. खरं मला नेहमी प्रश्न पडतो, रामाचं नाशिक आणि द्राक्षाचं नाशिक. खरं त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी शबरीची बोरं खाल्ली होती की द्राक्ष खाल्ली होती? खरं हे द्राक्षाचं नाशिक. आणि म्हणून मग द्राक्ष कशासाठी पिकवले जातात? एक तर द्राक्षाच्या 5 प्रकारामध्ये द्राक्ष होतात. आपल्याकडं नाशिकमध्ये म्हणजे देशामध्ये जवळजवळ 4.5 लाख एकरावरती म्हणजे जवळजवळ 2.25 लाख हेक्टर इतकं द्राक्षाचं क्षेत्र आहे. आणि त्यापैकी जवळजवळ एकूण देशाच्या 40% इतके द्राक्ष म्हणजे 2 लाख एकरावरती द्राक्षचं त्या ठिकाणी कल्टिवेशन एकट्या नाशिकमध्ये. आणि मग ह्या द्राक्षाचं करायचं काय? तर मग द्राक्ष एकतर आपण जगाच्या बाजारपेठेमध्ये साधारण 2000 कंटेनरपर्यंत आपण द्राक्ष एक्सपोर्ट करतो. आणि मग या द्राक्षाचं आपण खाण्याची द्राक्ष म्हणून जवळजवळ 90% द्राक्ष पिकवतो. याच्याबरोबर मग द्राक्षाची आपण बेदाणे करतो. सांगली आणि इतर काही भागामध्ये, पंढरपूर, सोलापूर त्या ठिकाणी पण, कर्नाटकाच्या काही भागामध्ये आपण द्राक्षापासून बेदाणे, चांगल्या प्रतीचे बेदाणे बनवतो. मग त्याच्यानंतर अजून आपल्याला याचं व्हॅल्युएडिशन करायचं असेल, पेरिशेबलला नॉन पेरिशेबलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आणखीन द्राक्ष शेतीला पर्याय काय म्हणून वाईनचा पर्याय समोर आला. आणि मग त्या याच्यामध्ये आपला प्रवास हा साधारण 2 दशकापासून आपला हा प्रवास हा सुरू झालेला आहे. आणि मग हे सगळं विचार करत असताना या द्राक्ष शेतीला, द्राक्ष शेतकऱ्याला त्याच्या मालाचं मूल्यवर्धन व्हावं म्हणून त्या ठिकाणी वाईन ही जगामध्ये प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ती फक्त आपण ह्या 2 दशकापासून आपण ते ॲडॉप्ट करायला सुरुवात केली. अजूनही 2 प्रकारामध्ये द्राक्ष पिकवले जातात. एक तर द्राक्षापासून वाईन बनते, वाईनपासून एक्स्ट्रॅक्ट करून स्पिरिट बनवलं जातं आणि त्याच्यापासून कोन्याकसारख्या रिजनमध्ये कोन्याक किंवा जगामध्ये ब्रँडी तयार केली जाते. आणि 5व्या प्रकारामध्ये द्राक्षाचा रसासाठी मेडिको नावाची व्हरायटी आपल्या NRC ग्रेप्सने आता शोधून काढलेली आहे. परंतु हे सगळं असताना नाशिक नेक्स्ट आपण जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा मला असं दिसतं की ह्या नाशिक नेक्स्टमध्ये जे भारतामध्ये जे इतर शहरांकडं आहे आणि इतर शहरांकडं म्हणजे नाशिककडं जे आहे जे इतरांकडं नाही आहे ते काय आहे? नाशिकचा USP काय होऊ शकतो? आपल्याला नाशिक सेल करायचे आहे, त्या नाशिकमधल्याच लोकांमध्ये सेल करून इथंच हे करण्यात, डबड्यामध्ये हे करण्यामध्ये काय पॉईंट आहे? आपल्याला नाशिक जे डेस्टिनेशन सेल करायचं आहे ते आउटस्कटला सेल करायचं आहे. नाशिक आपल्याला पुण्यामध्ये विकायचं आहे, मुंबईमध्ये विकायचं आहे, बेंगलोरला विकायचं आहे, दिल्लीत विकायचं आहे, इंटरनॅशनल लंडनमध्ये, पॅरिसमध्ये इंटरनॅशनल लेवलवरती आपल्याला नाशिक सेल करायचं आहे. हे डेस्टिनेशन आपल्याला सेल करायचं आहे. आणि मग हे डेस्टिनेशन जर आपल्याला सेल करायचं असेल तर आपल्याला USP शोधावा लागेल. आपल्या स्ट्रेंथ ज्या आहेत ते आपल्याला विचारात घ्यावे लागतील. आणि मला वाटतं नाशिकचं ॲग्रिकल्चर ही नाशिकची स्ट्रेंथ आहे. नक्कीच नाशिक इज म्हणजे आमचे मित्र किरण चव्हाण, आम्ही जेव्हा इको सेन्सिटिव्हिटी आणि याच्यावरती जेव्हा गप्पा मारत असतो तेव्हा त्यांनी एक बोलता बोलता छान वाक्य सगळ्यांना सांगितलं की नाशिक इज कन्सिडर ॲज अ किचन गार्डन ऑफ द कंट्री. आणि खूप सुंदर आहे. म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाकडे जर रेकॉर्ड बघितलं तर भारतामधलं सगळ्यात हॉर्टिकल्चर डॉमिनेटेड डेस्टिनेशन कोणतं असेल तर ते नाशिक आहे. आणि म्हणून नाशिकला जी संधी आहे ती इतरांना नक्कीच नाही आहे. आणि त्यातल्या त्यात वाईन म्हटलं की ती बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत भुरळ घालणारी गोष्ट आहे. वाईन म्हटलं की ते शेती आहे, तो उद्योग आहे, म्हणजे ॲग्रो प्रोसेसिंगचा तो भाग आहे, तो रुरल इकॉनॉमी डेव्हलप करणारा एक टूल होऊ शकतं. त्याच्यानंतर आपल्या फळांचं वेस्टेजेस कशी कमी करता येईल हा शासनासमोर, शेतकऱ्यांसमोरचा मूळ प्रश्न आहे. आणि त्या निमित्ताने आपल्याला ती संधी या ठिकाणी मिळू शकते.
भाग आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशनचा तो भाग होऊ शकतो. आणि म्हणून नाशिकला ही खूप चांगली संधी आहे वाईनच्या निमित्ताने असं मला वाटतं. आपण त्याची ग्रोथ कशी बघतोय, म्हणजे पुढील काही वर्षात ही इंडस्ट्री कशी वाढणार आहे? मुळामध्ये ही इंडस्ट्री जी आहे ती खरं समजून घेण्याचा विषय आहे. आता वाईन आणि लिकर, आता बऱ्याच लोकांना हे सांगायला लागतं. आपल्याकडं इंग्रजांच्या काळापासून वाईन शॉप म्हणतो, ते लिकर शॉप आहे. वाईन इज नॉट अ लिकर. वाईन आणि स्पिरिट आणि वाईन याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. तर याच्यामध्ये ही इंडस्ट्री समजून घेण्याचा विषय. ही इंडस्ट्री जगाच्या पाठीवर खूप टायनी इंडस्ट्री, खूप कॉटेज इंडस्ट्री म्हणून कन्सिडर होते. हा खरं तर फॅमिली ओन्ड बिझनेस आहे. आपल्याकडं सुलासारखी मोठी वायनरी असेल, सुलासारख्या एका वायनरीला युरोपमध्ये मिडल साईज वायनरी म्हणून कन्सिडर करतात. तशा हजारो आहेत. एकट्या फ्रान्समध्ये, फ्रान्स जर बघितलं आपण, विच इज हाफ ऑफ महाराष्ट्र, पॉप्युलेशन वाईज जरी घेतलं तरी 60 मिलियन पीपल फ्रान्सची लोकसंख्या आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र आपण 12 कोटीवर आहे. आणि एरियासुद्धा हाफ ऑफ हे आपल्या भारताचं, जसं मी सांगितलं की द्राक्षाचं क्षेत्र 4.5 लाख एकर आहे. फ्रान्समध्ये ते 21 लाख एकरावरती आहे. म्हणजे जवळजवळ 8.5 लाख हेक्टर इतकी शेती ही द्राक्षाखाली आहे. आणि एकट्या फ्रान्समध्ये आम्ही आत्ता कुठंतरी 100-110 वायनरीज संबंध देशामध्ये क्रॉस करू शकलो आहे. एकट्या फ्रान्समध्ये देर आर 27,000 वायनरीज. अजून आपल्याला बरंच काम करायचं. म्हणजे इटलीमध्ये 18,000 वायनरीज आहे. स्पेनमध्ये 16,000 वायनरीज आहे. म्हणजे इट क्लिअरली इंडिकेट्स इट्स अ टायनी बिझनेस. इट्स अ बिझनेस ऑफ फॅमिली. इट्स बिझनेस ऑफ फार्मर. असोसिएशन म्हणून तुमचा प्लॅन काय आहे ग्रोथसाठीचा? तर तेच मी सांगतो की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा जो आहे त्याच्यामधला की पॉईंट जो आहे तो टुरिझम आहे. वाईन ऑलवेज फॉल्स अंडर ॲग्रो टुरिझम, इको टुरिझम, वाईन टुरिझम. आणि ती जी काही गोष्ट आहे ती नाशिकला वेगळ्या संधी निर्माण करून देणारी. मी असं म्हणत नाही की वाईन खूप मोठा बिझनेस होईल. वी आर व्हेरी स्मॉल. पण मला नेहमी वाटतं की द वाईन which will remain a center point of attraction to boost each and every sector. मग ते एज्युकेशन असो साहेब तुमचं, मग ते रिअल इस्टेट असो, ते ॲग्रिकल्चर असो, टुरिझम असो, पिलग्रिमेज असो, इंजिनिअरिंग इंडस्ट्री असो, कुठल्याही क्षेत्राला जगाच्या पाठीवर आता रामाच्या नाशिकनंतर जर ओळख देणारी गोष्ट असेल तर ती वाईन आहे. आणि मग ती वाईन जी आहे ते आपण सेंटर पॉईंट ऑफ अट्रॅक्शन म्हणून प्रोजेक्ट करू. मग ती 10% 15% तिने काम केलं, तिचा बिझनेस असला तरी हरकत नाही. परंतु ते इतर प्रॉडक्टला जे आहे ते बूस्ट करणारी, उंची देणारी गोष्ट ठरू शकते. आणि विच विल अट्रॅक्ट द इन्व्हेस्टमेंट टुवर्ड्स नाशिक. मला नेहमी वाटतं. म्हणून असं जर आपण सगळ्यांनी मिळून जर केलं, माझ्या मनामध्ये ग्रोथच्या संदर्भात मी येतोच की जेव्हा मी म्हणतो की आत्ता आपल्याकडे 40 ते 50 वायनरी आहे नाशिकमध्ये, परंतु ही संख्या जेव्हा मी टायनी इंडस्ट्री म्हणतो, मला पुढच्या 5-10 वर्षामध्ये ही संख्या 200 ते 250 वायनरीज सराउंडेड बाय नाशिक असं दिसतंय साधारण. कारण इट्स अ व्हेरी टायनी इंडस्ट्री. अजून तो हे व्हायचा आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावरती युरोपमध्ये वायनरी आहे. तसं आपल्याकडं पण ॲग्रो टुरिझम हे जे आहे ते हळूहळू लोकांच्या पचनी पडेल, प्रॉडक्ट पचनी पडेल, ॲप्रिशिएशन सुरू होईल. आणि मग हे सगळं झालं की ते, कारण काय की जगामध्ये वाईनच्या भोवती वाईनने लोकल स्टोरीज प्रमोट केल्या आहे. आपल्याकडं सगळ्यांना माहिती असेल दिंडोरीला एक लुई विटॉ जे लाईफस्टाईल ब्रँड आहे, जगामधला फेमस लाईफस्टाईल ब्रँड आहे. त्या लुई विटॉची एक वायनरी आहे नाशिकमध्ये दिंडोरीला. आणि ती लुई विटॉची जी वायनरी आहे की लुई विटॉ काय लाईफस्टाईल ब्रँड आहे. त्यांनी मोए हेनेजी बरोबर टाईप केलं, LVMH ग्रुप स्थापन केला. आणि त्यांनी त्यांचं जे काही लाईफस्टाईल प्रोडक्ट आहे ते स्पार्कलिंग वाईन शॅम्पेनच्या बॉटल भोवती मांडलं आणि ते जगाला मार्केट केलं. कुठलंही फूड असो, त्यांचं फूड क्युझिन असो, त्यांचं ड्रेस कोड असो, त्यांचं म्युझिक असो, त्यांच्या खानपानाच्या पद्धती असो, या वाईनच्या कल्चरसोबत जोडल्या गेलेल्या आहे. आणि म्हणून नाशिकसाठी मला वाटतं हे USP ठरू शकतं. आणि नाशिकसाठी ही फार मोठी संधी आहे. नाशिकचा एक ब्रँड, त्याची ब्रँडिंग व्हावी असं कायम प्रत्येक संस्था प्रयत्न करत असते.
तर वाईन इंडस्ट्री ह्या ब्रँड संदर्भात नाशिक ब्रँडिंगच्या संदर्भात काही प्रयत्न करताना म्हणजे पुढच्या भविष्यात आपल्याला दिसेल का? खूप छान प्रश्न आहे हा साहेब. आपल्याला सगळ्यांना शॅम्पेन नाव माहिती आहे. शॅम्पेन म्हटलं की कोणाला काही हे करण्याची गरज नाही. शॅम्पेन काय आहे? शॅम्पेन हा रिजन आहे, फ्रान्समधला एक रिजन आहे, एक एरिया आहे, एक जिल्हा आहे समजा. पण शॅम्पेन म्हटल्यावर आपल्याला एक एरिया आठवतो का? नाही. शॅम्पेन म्हटलं की आपल्याला शॅम्पेनची बॉटल, स्पार्कलिंग वाईन आठवतं. म्हणून नाशिकचं ते जिओग्राफिकल इंडिकेशन आहे. आणि GI इटसेल्फ रिमेन अ ब्रँड, अम्ब्रेला ब्रँड. म्हणून जगामध्ये वाईननी सगळ्यात शेतीला आणि या टुरिझमला रोडमॅप दिलेला आहे. तेव्हा मला असं नेहमी वाटतं की नापा व्हॅली जसा अम्ब्रेला ब्रँड आहे, मार्गरेट रिव्हर जसा ऑस्ट्रेलियामध्ये अम्ब्रेला ब्रँड आहे, टस्कनी, वेनेटो, सिसिली हे जसे वाईन रिजन आहे या इटली आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये, बर्गंडी जसा वाईन रिजन आहे, तसं नाशिक व्हॅली हा आपल्याला अम्ब्रेला ब्रँड म्हणून प्रोजेक्ट करता येऊ शकतो. आणि मग नाशिकचा अम्ब्रेला ब्रँड नुसतं वाईनसाठी का? ऑलरेडी आम्हाला GI मिळालेला आहे. आणि नाशिकचं वाईन जे आहे ती ODOPमध्ये, वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण त्याला आता प्रोजेक्ट केलेलं आहे आणि ODOPमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. मग आपल्याला नाशिक व्हॅली ह्या नावाचं जर आपण ब्रँडिंग केलं, नाशिक म्हणजे नाशिक शहर का, कॉर्पोरेशन का नाशिक म्हणजे NMRDA का नाशिक म्हणजे नाशिक व्हॅली? मग आम्ही म्हणतो की नाशिक व्हॅली कुड बी द ब्रँड. जसं नापा व्हॅली आहे, हे नाशिकची व्हॅली जी आहे ती खरी सुंदर आहे. आपलं टोपोग्राफी जी आहे नाशिकची ती खूप छान आहे, कारण इथं वॉटर रिझर्व्हायर आहे, कॅचमेंट एरिया आहे, गोदावरी नदी आहे, जसं बेळे साहेबांनी सांगितलं. नाशिकचं वेदर कंडिशन खूप छान आहे. ते सेल करता आलं पाहिजे. ते सेल होण्यासारखं आहे 100%. आणि मग जर ब्युटिफुल विनयार्ड आणि ऑर्चिड जर तयार झाले याच्यामध्ये तर नाशिक सहज हे होईल. म्हणून नाशिक व्हॅली या ब्रँडने नाशिकची केवळ वाईन नाही, केवळ द्राक्ष नाही, तर नाशिकचं सगळं काही फार्म प्रोड्यूस, मग नाशिकचा कांदा असेल, टोमॅटो असेल, नाशिकचं सगळं हॉर्टिकल्चर असेल, सगळं फार्म प्रोड्यूस असेल, इवन त्याच्याही एक स्टेप पुढं जाऊन नाशिकचं रिअल इस्टेट असेल, नाशिकचं पिलग्रिमेज असेल, नाशिकचं एज्युकेशन असेल. आपण मग जितूबाईंनी सांगितलं एक कॉन्सोर्टियम करून आपण करायला पाहिजे. मला वाटतं एक कॉन्सोर्टियम आपण फॉर्म करायला पाहिजे सगळ्याच सेक्टरचं. आणि तसं जर केलं आणि नाशिक व्हॅलीला जर आपण अम्ब्रेला ब्रँड म्हणून जगामध्ये मार्केट करू शकलो तर मला वाटतं याच्यापेक्षा चांगलं असं वेगळं असं काही नक्कीच चांगलं असू शकतं. नाशिक व्हॅली ब्रँड लवकरच उदयास येईल असं मला वाटतं आणि तशी पुढील प्रश्न जोशी सरांना आहे. मित्रांनो, मला खात्री आहे इथे उपस्थित कोणी हे नाकारू शकत नाही की कुठल्याही राष्ट्राच्या किंवा शहराच्या विकासामध्ये शिक्षण किती आमूलाग्र बदल घडून आणू शकतो. आणि त्यामुळे नाशिक नेक्स्टचा विचार करताना आपल्याला शिक्षण ह्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलायला आवडेल. जोशी सरांना मला प्रश्न. हॅलो सरांना माझा प्रश्न आहे, नाशिक शहराच्या शिक्षण क्षेत्राची सध्याची स्थिती, त्याच्या गरजा काय आहेत आणि भविष्यात त्याची वाटचाल आपली कुठे जाणार आहे? नक्कीच नाशिकचे प्राण असलेले सर्व प्राणचे मेंबर, भविष्यातील शिक्षण हा फार महत्त्वाचा, किंवा आपण 21व्या शतकातील शिक्षण आपण ज्याला म्हणूया. नाशिक कुठे आहे त्याआधी काय येतं आहे, मग ऑलरेडी त्यावर डिस्कशन झालं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही सर्वात मोठी ऑर्गनायझेशन आहे आणि त्याने आत्ता सांगितलं की पुढच्या 15 वर्षामध्ये कुठल्या प्रकारचे जॉब्स असणार आहेत, कुठल्या प्रकारचे करिअर्स असणार आहेत, किंवा कुठल्या प्रकारे रिक्वायरमेंट असणार आहे ओव्हरऑल जॉब इंडस्ट्रीमध्ये, कारण की आता इंडस्ट्रियल 4.0 आलेलं आहे. ओके, तर त्यांनी सांगितलं 100पैकी 60%, 60% जॉब असे असणार आहेत, 60% करिअर असे असणार आहेत जे आज एक्झिस्ट नाही आहेत, आज अस्तित्वातच नाही ते. बघा, म्हणजे माझ्या वर्गामध्ये 40 मुलं असतील तर त्यातले 25 मुलं स्टुडंट्स अशी नोकरी करणार आहे जी आज एक्झिस्ट नाही आहे. आणि मग प्रश्न येतो की आपण मुलांना कसं शिक्षण द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, आणि त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या नाशिकमध्ये आणता येईल का. ओके, सो पण त्यांनी सांगितलं की याला लागणारे स्किल्स सांगितलेत आणि ते स्किल फार सोपे आहेत. 4 C त्याला सांगितलं आहे. एक आहे क्रिएटिव्हिटी. ओके, क्रिएटिव्हिटी ज्या ज्या ठिकाणी असेल त्यांना सर्वात जास्त सॅलरी असणार आहे. दुसरे कोलॅबरेशन, एकत्र
म्हणजे सर्वेनुसार हायेस्ट पॅकेज या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये आता जेवढे काही मगा धनंजय सरांनी सांगितलं आपल्याकडे काय काय येते सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या याचा आहेत. तिच्या CEOचे पगार जर बघितले तर ऑलमोस्ट महिन्याचे 20 लाख 25 लाख असे असतात. तर हे पगार त्या व्यक्तीला मिळतील ज्याला एकत्र काम करण्याची सवय आहे. कारण की आता एकत्र कुटुंब पद्धतच निघून गेली, त्यामुळे एकत्र टीमला घेऊन 50 आता हे तुम्ही सर्वजण 50 लोक ज्याला हँडल करतील त्याला हायेस्ट पगार. बघा आपण कुठल्या लेवलला चाललो आहोत आणि काय गरज आहे. सो क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन आणि क्रिटिकल थिंकिंग हे फ्युचरचं एज्युकेशन आहे. आणि या एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू नाशिक आता आपण कुठे आहोत या याच्यात, तर सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर आहे पॉझिटिव्ह आहे. पण वाईट हेही वाटतं की हार्डली नाशिक जिल्ह्यामध्ये देवळाईच्या पाड्याच्या इथं लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी नदी पार करावी लागते, 10-10 किलोमीटर चालावं लागतं. मोठे मुलं त्या बिचाऱ्यांना खांद्यावर घेऊन जातात. पण परिस्थिती बदलते. मी नाशिक महानगरपालिकेच्या जवळजवळ 90 शाळा या स्मार्ट स्कूल केल्या आत्ता आम्ही. इंटरनॅशनल स्कूलमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहेत, 70 कोटी स्मार्ट सिटी अंतर्गत त्याचा मी हेड होतो आणि पूर्णपणे त्या 3 वर्षामध्ये त्या शाळा आम्ही सर्व स्मार्ट केल्या. तर नाशिक बदलतं आहे, एज्युकेशनमध्ये फार लेवलला बदलतं आहे, चांगली सिच्युएशन आहे. त्यामुळे भविष्यातील शिक्षण देणाऱ्या संस्था नाशिकमध्ये कशा आणल्या पाहिजे यावर आपण बोलूया. पण भविष्यातलं शिक्षण हे असं असणार आहे. त्यामुळे कोणी आता पायथागोरस, मग त्या दीदीने प्रश्न विचारला की 7-12 काय, तुझ्या समोर मी तिथं ChatGPTवर टाकलं प्लीज एक्सप्लेन मी 7-12 ॲज पर इंडियन लॉ, आणि जवळजवळ 2 पानाचा त्यांनी रिपोर्ट दिला. सो ChatGPT किंवा तो बाजूला इथं सगळं AI किंवा इन्व्हायरमेंट या संदर्भातले एज्युकेशन्स फार मोठ्या लेवलवर येत आहेत. आणि ते कसं आणायचं मी सांगेलच, पण बेसिकली भविष्यातलं शिक्षण असं आहे. थँक्यू सर. मध्यंतरी क्रीडाई नाशिक मेट्रो आणि JLL ह्या 2 संस्थांनी एक सर्वे केला होता ज्यात नाशिक एज्युकेशन हब म्हणून उदयास येईल असं त्यांनी भाकीत वर्तवलं होतं. तर आपल्याला या संदर्भात काय वाटतं? नक्कीच त्याचा मी पार्टी होतो मध्ये. मी तुम्ही विचारणार म्हणून मी काय काय नाशिकमध्ये आहे ते मी जस्ट लिहिलं की आत्ता काय सध्या परिस्थिती आहे. पण नाशिक हे शिक्षणाचं माहेरघर होऊ शकतं का? हां, बेसिकली पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे, पण नाशिक हे होऊ शकतं. त्याचं बरेच कारणांपैकी अजूनही नाशिकमध्ये पब संस्कृती नाही आहे. मी पुणे, मुंबई आणि जर पाचगणी ठिकाणी तर आता लँड शिल्लक नाही आहेत. ओके, मुंबई पुण्याच्या ठिकाणी पालक मुलांना पाठवत नाही आहेत. मी खूप जवळून पाहतोय. त्यापेक्षा ते फॉरेनला पाठवा शिकवतील, पण तिकडे नाही. एकच कारण आहे की मुलगा रात्री पबला जातो. सो नाशिक हे शिक्षणाचं माहेरघर होण्यासाठी हा फार सेन्सिटिव्ह विषय. मला सांगा ना, तुम्ही सुद्धा तुमची 12वीची मुलगी, FY मुलगी आपण पुण्याला पाठवायला आता घाबरतात. जे एकेकाळी आपण सर्व पुण्यात शिकलेलो आहोत. सगळा पूर्ण याच्यातून नाशिकला डायव्हर्सिफिकेशन जोरात चालू आहे. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, तुमच्या सर्वेकडे येतो. कोविड आला, कोविडचा फायदा कसा झाला सांगतो. वर्क फ्रॉम होमची कॉन्सेप्ट दिली आणि नाशिकमध्ये पूर्ण भारतातून लोक शिकायला, मुलांना शिकवायला आले. त्यांचा नाशिकशी काही संबंध नाही. माझ्याकडे आता मी नाशिक स्कूल असोसिएशनचा चेअरमन आहे, पण मी माझ्या स्कूलच्या बाबतीत सांगतो. माझ्याकडे जवळ 13 ते 14 ॲडमिशन अशाच आहेत ज्या बेंगलोर किंवा या सगळ्या IT तुमच्या फील्डमधल्या, ओके, की त्यांना सांगितलं पुढचे 10 वर्ष शिकायचे नाही आहेत. त्यांची सॅलरी मी बघितली, आम्ही जेव्हा फॉर्म भरतो तर महिन्याची 15 लाख 16 लाख. कोणी गुगलमध्ये आहे, कोणी पेप्सीमध्ये आहे. या ठिकाणी ज्यांना वर्क फ्रॉम होम सांगितलेलं आहे त्यांनी त्र्यंबकेश्वर जवळ शेती घेतली, शेती करतायत. आणि सो सांगायचा मुद्दा आहे की पूर्ण भारतातून नाशिकमध्ये लोक शिक्षणाला येत आहेत. त्यामुळे हा जो रिपोर्ट आहे जो क्रीडाईने काढला तर त्याच्यामध्ये त्या पाठ होतो. त्याच्यामध्ये काय काय आपल्याकडे आहेत ते तुम्हाला कळलं पाहिजे. सध्या आपल्याकडे जवळजवळ कॉमर्स, सायन्स आणि पुणे युनिव्हर्सिटीच्या 85 कॉलेजेस आहेत. मॅनेजमेंटच्या 34 आहेत. BEd कॉलेज 28 आहे. इंजिनिअरिंग आर्किटेक्ट कॉलेज 15 आहेत. B.Pharm 13 आहेत. लॉ कॉलेज 4 आहेत. रिसर्च सेंटर 21 आहेत. ॲग्रिकल्चर कॉलेज 1 आहे. नाशिक जिल्ह्यात 17 ITI आहेत आणि 2 गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटी आहेत. पण हे फार कमी आहे. याला प्रचंड स्कोप आहे. आत्ता लास्ट 3 वर्षामध्ये नाशिकमध्ये ऑलमोस्ट ज्या काही भारतभर काही ब्रँडेड ज्या चेन ऑफ स्कूल आहे त्या नाशिकमध्ये सर्व सुरू झालेल्या आहेत. पण याची गरज अजून जास्त आहे. काय होणार आहे, काय
विंजितसारख्या गोष्टी अजून पुढे यायला पाहिजे युनिव्हर्सिटी लेवलला, मी ते सांगतो. आता एक ॲक्ट पास झाला नुकताच, ओके, आणि हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा की रिअल इस्टेटमध्ये हा काय उपयोगाचा येऊ शकतो. युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला अलाउड केलं. आत्ता युनिव्हर्सिटीसाठी 25 एकरची जागा लागते, ओके, पण आता व्हर्टिकल युनिव्हर्सिटी ॲक्ट पास झालेला आहे. 5 एकरमध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी टाकता येते. हा फार मोठा बूम असणार आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये किमान नाशिकमध्ये 7 ते 8 प्रायव्हेट युनिव्हर्सिटी येत आहेत. ऑलरेडी अशोका त्यावर काम करत आहे, बरेच जण काम करत आहेत त्याच्यामध्ये. सो भविष्यामध्ये मग आपल्याला सांगितलं पहिल्या डिस्कशनमध्ये दादासाहेब फाळकेसारखं ब्रँड आपल्याकडे आहे. सो NSD सारखी फिल्म इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये आली तर अधिक उत्तम होईल. वायनरीचे आत्ता डिस्कशन, वायनरीचे कॉलेजेस जर आपल्याला इकडे आणता आले तर हे होईल. फिनिशिंग स्कूल, त्यामुळे आता एज्युकेशन जे लागणार आहे ते हायब्रिड एज्युकेशन लागणार आहे. सो इन्फ्रास्ट्रक्चर काय पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर प्लस IT त्याला सपोर्ट, म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी फॉरेन युनिव्हर्सिटीला इंडियामध्ये आलायला अलाउड केलं. टॉप 100 युनिव्हर्सिटीचा ॲक्ट पास झाला आहे. हार्वर्डसारखी युनिव्हर्सिटी नाशिकमध्ये इन्व्हेस्ट करू शकते जर तुम्ही त्यांना पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर. तिकडचे प्रोफेसर 60% सिलेबस ऑनलाईन शिकवतील, 40% या पद्धतीने. सो पुढच्या 5 ते 8 वर्षामध्ये एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू नाशिक फार ड्रास्टिक लेवलला बदल होणार आहे. फक्त आपल्याला म्हणजे सर्वांनाच तुम्हाला काय करावं लागणार आहे, ज्या वेळेस तुमच्याकडे एज्युकेशनची रिक्वायरमेंट येते ना, तिथे थोडे जरा रेट जरा हे करा, तर ते हे होईल. काय एज्युकेशन नाही तर सगळ्या ह्या फार बाहेर गेले. तुम्ही बघा, मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलाला 1-1.5 तासाच्या जर्नीने पाठवाल का त्या स्कूल ट्रान्सपोर्टनी? सो आणि मी कितीतरी बिल्डरचा सांगत असतो की तुम्ही 5 एकरचं बिल्डिंगचं हे करता, तुमचे 200 घरच आहेत, तुम्ही 1 एकरची लँडवर स्कूल टाका त्या तिथं, किंवा कोणातरी चालवायला द्या. समजा तुम्ही 100 रुपये रेट लावला नसेल त्या फ्लॅटचा, स्कूलमुळे तुम्ही तो 150 रुपये लावू शकतात. त्या स्कूलला थोडं डिस्काउंट द्या आणि या पद्धतीने हे करा, कारण की कोणालाही लांब पाठवायचं नाही पिल्लूला त्याच्या 1-1 तास 1.5 तास प्रवासाला. त्यामुळे मी तुम्हाला माझी स्टोरी सांगतो एका मिनिटात. आणि मला तिथं एका रिअल इस्टेटने किती हेल्प केली, काय होऊ शकतं. जेव्हा माझी ऑलरेडी इस्पायल एक्सपेरिमेंटल स्कूल एका मी मॅरेज हॉलमध्ये चालू केली. महाराष्ट्राला आम्ही दाखवलं की मॅरेज हॉलमध्ये शाळा होऊ शकते सगळ्या ॲक्टमध्ये. त्यानंतर नाशिक आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 18 ते 20 शाळा एका उत्कूरसारख्या माझ्यासारख्याने सुरू केल्या. नाहीतर तुम्ही स्कूल कोणाच्या आहेत, पॉलिटिशियन आणि बिल्डर्स. याच्या व्यतिरिक्त एखादा मध्यमवर्गीय टीचरने स्कूल टाकली हे असं कधी ऐकलं नाही आहे. 90% स्कूल्स या ज्यांच्याकडे 15-20 कोटी आहेत तेच टाकू शकतात. पण रिअल इस्टेटच्या लॉचा फायदा घेऊन त्याचं सगळं समजून मी टाकल्यानंतर जेव्हा मला अजून चांगली प्रयोग करण्याची इस्पायल हेरिटेज स्कूल करायची होती, मला एका रिअल इस्टेटने सांगितलं, तुमच्याच तो प्राणचा मेंबर आहे की नाही मला माहीत नाही, तो कळाला की जेव्हा एखादी ग्रीन लँड असते, ॲग्रिकल्चर लँड असते, तर तिथं तुम्हाला स्कूल चालू करता येतं, तुम्हाला येणे करायची गरज पडत नाही. ओके, हा ॲक्ट आहे हे माहितीच नव्हतं. आणि मग मी कशाला जाईल, मग मी मस्त शेतकऱ्यांना शोधायला लागलो आणि शेतकऱ्यांना विनंती केली की बाबा तुझी लँड मला 99 वर्ष लीजवर दे, मी बांधतो. आणि आज इस्पायल हेरिटेज स्कूलला महाराष्ट्र, भारतातून नाही तर जगातून लोक शाळा पाहायला येतात, काय वेगळ्या लेवलला प्रयोग केले. नक्कीच. सो हा फार महत्त्वाचा आहे मुद्दा की रिअल इस्टेटचा तुमचा रोल. तर जसं धनंजय सरांनी सांगितलं, एक सेशन असं केलं की एज्युकेशन इन्स्टिट्यूट करण्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर लॉ लागतात लँडच्या बाबतीत, ते सगळे मी तुम्हाला समजून सांगेल की बाबा पुढे किती रोड किती लागतो. ग्रामीण भागात CBSE स्कूल करायची असेल 2 एकर, सिटीत करायची असेल तर 1 एकर, व्हर्टिकल युनिव्हर्सिटीला किती, खाजगीला किती, सारखं हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही अधिक उत्तम पद्धतीने लोकांना म्हणजे काय म्हणतात ना, इन्व्हेस्टरला कन्व्हिन्स करू शकतात. सो हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, एक प्रयोगशील शिक्षण तज्ज्ञ व सामाजिक उद्योजक म्हणजे सोशल एंटरप्रेन्योर आपण असं म्हणतो, अशी आपली ओळख आहे. आणि शून्यातून जग निर्माण करण्याची आपल्याला म्हणजे शून्यातून आपण जग निर्माण केलं आहे. तर इथे बसलेल्या युवा उद्योजकांना आपण काही मेसेज देऊ शकता का? नाही एवढं हे नाही याच्यात, पण नक्कीच मग पहिल्या सेशनमध्ये सुद्धा जितूबाईंनी सांगितलं इंटिग्रिटी ती फार महत्त्वाची आहे. प्रामाणिकपणा, हॉनेस्टी हे आपल्या जेव्हा कामात येतं. जेव्हा मी शाळा सुरू केली
त्यावेळेस लिटरली माझ्याकडे फंड नव्हता. आम्ही एका मॅरेज हॉलमध्ये शोधलं. पालकांना आम्ही सांगितलं की तुम्ही 10वीपर्यंत फीज भरा, आणि पालकांनी कोणी 1 लाख 2 लाख 10 लाख ज्याला जे शक्य होतं ते दिलं, आणि जवळजवळ 98 लाख रुपये उभे केले. फक्त ऑनेस्टी, ट्रान्सपरन्सी ठेवली. सो ट्रान्सपरन्सी हा फार महत्त्वाचा पार्ट आहे तुमच्या कुठल्याही बिझनेसमध्ये असेल तो. आणि बिलीव्ह युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आपण स्वतः फार कमी लेखत असतो. म्हणजे माझं एक फार सुंदर एक कवितातलं एक वाक्य असं आहे की समजा तुम्ही हातामध्ये 10 हिरे ठेवले आणि आरशासमोर उभे राहिले. हातात ठेवून 10 हिरे, पहा जरा आरशाकडे. हातात ठेवून 10 हिरे, पहा जरा आरशाकडे. 11वा दिसेल कोहिनूर, लक्ष जाता स्वतःकडे. त्यामुळे आपण कोहिनूर आहोत हा बिलीव स्वतःवर हा फार आवश्यक आहे की, आणि त्यासाठी त्या थॉट प्रोसेस असलं पाहिजे. आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला AI चे एक्सपर्ट बसलेत. AI इज युअर नेक्स्ट बिझनेस पार्टनर. तुमची रिअल इस्टेटची कंपनी असेल तर 50% पार्टनर हा तुमचा AI आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जवळजवळ मी कोविडमध्ये सर मी 40 ॲप्लिकेशन शिकलो. एक कोर्स केला, 1.5 लाख रुपये पे केले मी, आणि ते सगळं समजलं. आता खूप कॉस्ट कमी झालेले आहेत. पण तुम्हाला सांगतो की AIचा बेनिफिट बिझनेस वाढवण्यासाठी ट्रिमंडस करता येईल, जो अजून त्याला हात मिळवणी करणार नाही. त्यामुळे AI हा तुमचा नेक्स्ट बिझनेस पार्टनर आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे काम करा. मला असं वाटतं दिस इज द बेस्ट. हे मी फक्त जाता सांगतो की काय आवश्यक असतं एखाद्या, म्हणजे मला विचारलं की तुम्ही स्कूल तुम्हाला काय हवं आहे, तर आम्हाला बेसिकली जेव्हा लँड आम्ही बघत असतो ना त्यावेळेस तिथं रोडचा ॲक्सेस जो आहे 16 मीटरचा रोड तो आहे की नाही. सध्या आता मी पाथर्डी आणि गोविंदनगर एरियामध्ये मी 2 एकरची लँड गेले 2 वर्षापासून शोधतोय. ओके, एकदम हार्ट ऑफ याच्या जवळ. पण ते जे लॉज आहेत त्याच्यात ते अजूनही मला हवे तसे मला सापडत नाही आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे की जेव्हा आपण एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सलाशी डील करत असतो तर त्यावेळेस त्यांच्या लहान मुलांच्या सेफ्टी पॉईंट बरेच लॉज असतात. ते जर समजून घेतले तर तुम्हाला कुठल्याही एज्युकेशन इन्स्टिट्यूटला सेल करणं इझी जाईल. पुढच्या 5 वर्षात तुम्हाला नाशिकमध्ये किमान 10 ते 15 शाळा येत आहेत इंटरनॅशनल. ओके, त्यातले बरेच जण माझे चांगले ओळखीचे आहेत. बरेचसे जे काही नारायणांची गोष्ट करतात त्या सर्व मी करून दिल्या त्या डील्स. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीज येत आहेत. त्यामुळे तुम्ही एज्युकेशन झोन म्हणतात पण एज्युकेशन झोनला जायला खूप लांब एवढं पाठवत नाही. जवळपास तुम्हाला कुठेही चांगल्या हे असेल तर तुम्ही डेफिनेटली मी त्याला हेल्प करेल. तुम्हाला मी समजून सांगेल की काय एज्युकेशन इन्स्टिट्यूटला काय लागतं. आणि वाईन इंडस्ट्री असो, बिल्डर इंडस्ट्री असो, सगळे नाशिकला पुढे आणतात. पण जेव्हा एक शाळा येते, खाजगी शाळा येते जी त्याचा पैसा टाकते, जेव्हा एक खाजगी शाळा येते तर किमान मिनिमम 100 ते 150 लोकांना रोजगार मिळतो. हायेस्ट एम्प्लॉयमेंट जी आहे ती स्कूल, प्रायव्हेट स्कूलमधून होत असते. ओके, सो प्रायव्हेट स्कूल जर आज बंद पडल्या किंवा त्याला आपण वेगळ्या अँगलने जर बघायला लागलो तर बऱ्याच अडचणी येतील. त्यामुळे जेवढं तुम्हाला प्रायव्हेट स्कूलला हेल्प करता येईल तेवढं करा असं मी सांगेन. थँक्यू सर. मित्रांनो, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, वाईन इंडस्ट्री व शिक्षण क्षेत्र यांचा विकास खरं तर रिअल इस्टेटला पूरक आहे. परंतु रिअल इस्टेट क्षेत्राचाही यात वाटा, शहराच्या विकासात वाटा मोठा आहे. आपण रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रश्न आपले युवा बिल्डर मुकुंद साबू यांना विचारणार आहोत. साहेब, तुम्ही पूर्वी खरं तर शेअर मार्केटच्या संबंधित क्षेत्रात होते, परंतु आता शेअर मार्केट टू रिअल इस्टेट हे स्थित्यंतर कसं झालं? सर्वप्रथम मी प्राणच्या सगळ्या अध्यक्ष व सगळ्या टीमला फार फार थँक्यू बोलू इच्छितो की मला ही ऑपॉर्च्युनिटी या डायसवर बसायची दिली आहे. सरांचा जो ऋषिकेश सरांचा प्रश्न आहे हा फार इंटरेस्टिंग आहे आणि भरपूर लोक मला जेव्हा पण भेटतात तेव्हा विचारतात. इकडे माझे खूप मित्र पण बसले आहेत की ज्यांनी मला ॲज अ स्टॉक ब्रोकर म्हणून बघितलेलं आहे. स्टॉक ब्रोकिंग करता करता जेव्हा मी माझ्या कस्टमरांच्या टचमध्ये राहायचो तर माझं एक गुरु किंवा गॉडफादर म्हणा की जे रिअल इस्टेटमध्ये काम करायचे, त्यांनी मला सांगितलं की अरे मुकुंद, एक चांगला प्लॉट अंबडमध्ये मी लेआउट करतोय, तू घेऊन टाक. अंबडमध्ये मी तो लेआउटमध्ये त्यांच्या प्लॉट घेतला. नाशकातले चांगले मगर फॅमिलीतले आहेत ते, BL मगर आणि यांना तुम्ही ओळखत असाल. तर त्यांनी मला तो प्लॉट तिकडे घ्यायला लावला आणि तो प्लॉट जेव्हा मी घेतला
त्याच्या 2च महिन्यांनी त्यांचा मला फोन आला. त्यावेळेस मी त्यांना 7.5 लाख रुपये त्या प्लॉटसाठी निम्मे पैसे दिले होते प्लॉट घेण्यासाठी. 2009-10ची गोष्ट आहे ही. आणि ते 2च महिन्यात त्यांचा फोन आला की तुला प्लॉट विकायचा आहे का, तू मला 7.5 दिले होते, मी तुला 15 परत देतोय. तर हे जेव्हा बघितलं मी की मी जेव्हा स्टॉक ब्रोकिंग करतोय इकडे पेनी कमवतो आहे, आणि सरांनी तर मला जेवढे मी एका वर्षात पैसे कमवतोय तेवढे पैसे 2च महिन्यात दिले. हे जेव्हा बघितल्यानंतर रिअल इस्टेटकडे माझा कल वाढला. सर्व इकडे माझे रिअल इस्टेट बांधव बसलेले आहेत की आपण जेव्हा पण जे पण काम करतो आहे त्याचं रिवॉर्ड जेव्हा आपल्याला मिळतं आहे त्या टॉपिककडे किंवा त्या सब्जेक्टकडे आपला इंटरेस्ट बट ऑब्वियसली वाढतो. ही आपली ह्युमन टेंडन्सी आहे. मग अकॉर्डिंगली त्या डायरेक्शनला आम्ही सुरू केलं आहे रिअल इस्टेटमध्ये. आता जे नाशिकचं रिअल इस्टेट क्षेत्र आहे त्याचं भविष्य आणि त्यातून होणारा नाशिकचा विकास, तुम्ही रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून याच्याकडे कसं बघता? भरपूरसे इकडे आपल्याकडे डायसवर तज्ज्ञ बसले आहेत. आधीचं पण डायस सगळं रिअल इस्टेटवर डिस्कशन होतं. बरेचसे पॉईंट इकडे खूप सारे म्हणजे कनेक्टिव्हिटीपासून सगळं आपल्याकडे डिस्कस झालेलं आहे. मी त्याच्यावर जाणार नाही आत्ता. मी ॲज अ कॉमन मॅन, मी एक फार म्हणजे माझं घरच्यांचं कापडाचं दुकान होतं. मी पहिला जनरेशन आहे या इंडस्ट्रीमध्ये माझं. तर मी हे सांगू इच्छितो की आपण जेव्हा ग्राउंड लेवलला काम करतो तर ग्राउंड लेवलच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपण एकदम बारकाईने मॉनिटर केल्या पाहिजे. थोडक्यात तुम्हाला सांगतो की आज तुम्ही इकडे सगळे नाशिककर आहेत किंवा बाहेरचे पण असतील. मला गोविंदनगरहून, माझं ऑफिस गोविंदनगरला आहे, राहायला मी कॉलेज रोडला आहे. गोविंदनगरहून कॉलेज रोडला जायला मला 2 वर्षापूर्वी 10 मिनटं लागायचे. आता मला 35 ते 40 मिनटं लागत आहेत. तर ही जी ग्रोथ, ही जी ट्रॅफिक, हे जे आता चेंज नाशिकमध्ये येतं आहे, हे इटसेल्फ तुम्हाला ग्रोथ काय होणार आहे नाशिकची हे सांगतं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वाईज नाशिक खूप चांगलं आहे बाकीच्या सिटीजपेक्षा. त्याच्यामध्ये खूप साऱ्या संधीच तुम्हाला पण मिळतील की तुम्ही बाहेरच्या लोकांना हे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, हवामान कसं आहे हे सांगा. त्यांच्याबरोबर डील घडवण्यासाठी आधी पण स्वतः ग्राउंड लेवलला हे नॉलेज घ्या, तरच तुम्ही कॉन्फिडेंटली ते नॉलेज पास करू शकणार आहे आणि तुम्ही ते कॉन्फिडेंटली तुमची डील क्लोज करू शकणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातनं आणि संपूर्ण राज्यातनं आपल्या इन्व्हेस्टर्स जे आहेत ते आपले फार महत्त्वाचे रोल आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचा. त्या इन्व्हेस्टर्ससाठी नाशिकमध्ये कशी संधी आहे, तुम्ही कशी बघता ती संधी? आता मी एक दिवाळीनंतर माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं, अकोल्याला गेलो होतो. आपलं विदर्भ, अकोला, अमरावतीकडचं. तिकडे मी जे आमचे व्याही होते त्यांच्याकडे गेलो. तिकडे त्यांचं ते आमचं एक फंक्शन होतं छोटं, तर केलं. त्याच्यानंतर त्यांना तिकडे, आता मी रिअल इस्टेट बिल्डर आहे मी, बट ऑब्व्हियसली गेल्यानंतर प्रॉपर्टीचाच रेट विचारणार सगळीकडे. तर मी त्यांना ते रेट विचारला की इकडे रेट काय आहे. तर मी तुम्हाला सांगतो ऋषिकेश सर की इकडे, आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या अकोला जिल्ह्यामध्ये पाणी नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, रोड नाही, त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की इकडे 8,000 रुपये स्क्वेअर फीटचे प्लॉटचे रेट आहेत. म्हणजे आता सगळीकडे वारामध्ये जो लोकांना जास्त माहिती असेल, तुम्हाला सांगू इच्छितो, आपण 8,000 रुपये वारामध्ये, 8,000 रुपये स्क्वेअर फीटमध्ये आपल्याला आज गंगापूर रोड गोविंदनगरला पण घर मिळतं. तर ही वास्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्राला आता जाणीव व्हायला लागली आहे. कारण तिकडचे लोक पण म्हणत आहे का आमच्याकडे तुमच्याकडे प्रॉपर्टी खूप स्वस्त आहे, आम्हाला नाशिक खूप आवडतं आहे. आणि ज्या दृष्टीने नाशिकची इंडस्ट्री, कनेक्टिव्हिटी, बाकी सगळ्या गोष्टी बदलत आहेत, लोकांना नाशिक हवं असं वाटतं आहे. मी ॲज अ बिल्डर जेव्हा माझ्याकडे बुकिंगला कस्टमर आहे, एक डेटा आत्ता मी आमच्याच इंटरनली केला, तर मागच्या 4 वर्षाचा बुकिंगचा जर चार्ट बसणार तर 60% बुकिंग माझ्याकडे आउटसाइडर आहे. तर ही जी अट्रॅक्शन आहे नाशिकची, ही कायम राहणार आहे. आणि पुढच्या भविष्यात येणारा जो तुमचा टॉपिक आहे नाशिक नेक्स्ट, नाशिक नेक्स्ट म्हणजे आता मुंबई पुण्याला लोक कंटाळलेले आहेत, सगळ्यांचा कल 100% नाशिकमध्ये आहे. आणि नाशिक एक खूप सुंदर आणि वेल प्लॅन सिटी म्हणून एक पूर्ण जगामध्ये आपल्याला उभरून येणार आहे इकडे. थँक्यू. मित्रांनो, नाशिकच्या विकासात नेहमी चर्चेचा विषय असतो आपल्या IT इंडस्ट्रीचा. आपण विंजितचे को फाउंडर अभिजित जुनाकडे साहेबांना प्रश्न विचारू या संदर्भात. नाशिकच्या IT इंडस्ट्रीचे वर्तमान आणि भविष्य यावर आम्हाला नेहमीच प्रश्न पडतो, तर आपण त्याबद्दल काय सांगू शकाल?
थँक्यू ऋषिकेश. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ऑन द स्टेज. मी बरेच IT फोरम्समध्ये बोलतो. दुपारपासून रिअल इस्टेटबद्दल एवढं ऐकलं आहे की आता माझा इंटरेस्ट थोडा चेंज झाला आहे. आज फार शिकायला मिळालं. पण आता हा प्रश्न मला खूप जण विचारतात की नाशिकमध्ये IT कधी येईल, का IT का नाही आहे नाशिकमध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल नाशिकमध्ये IT आहे. यु नो, प्लीज डोंट से की नाशिकमध्ये IT कधी येईल किंवा कधी येणार आहे. IT असं कुठे येत नाही. आपल्याला जावं लागतं ITकडे. इट इज अ व्हेरी इंटिग्रेटेड इंडस्ट्री. टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, मी तुमचा आन्सर करेल, पण टू गिव्ह यू एक्झाम्पल टू स्टार्ट द डिस्कशन. बेडेसाहेब आमच्यासारख्यांना परमिशन देतील इंडस्ट्री चालू करायला. यांच्यासारखे शिक्षण आम्हाला देतील आमच्या मुलांना शिकवायला. हे बिल्डिंग बांधतील आणि आमचे जे कॉन्ट्रॅक्ट साईन होतात फॉरेनर्स बरोबर, पहिला दिवस आणि शेवटचा दिवस विनयार्डमध्ये असतो. त्याच्याशिवाय IT इंडस्ट्री नाही वर्क होत. तर आपल्याकडे सगळी सामग्री आहे त्याच्यासाठी. पण थोडंसं मागे जाण्यासाठी आम्ही विंचित चालू केली 21 वर्ष आधी, 21 years ago. तेव्हा जेव्हा आम्ही IT वर्क्स नॉट ऑन रिअल इस्टेट, इट वर्क्स ऑन टॅलेंट. फर्स्ट आन्सर. टॅलेंट असेल ना तर मग रिअल इस्टेट इज जस्ट वन ऑफ द फॅक्टर्स आणि ते इझिली मिळतं. IT इंडस्ट्री पेज अ लॉट ऑफ मनी फॉर रिअल इस्टेट. इट इज अ व्हेरी हाय स्पेंडिंग इंडस्ट्री दॅट वे. ते सगळ्यांना माहिती आहे, म्हणून सगळे म्हणतात की IT कधी येईल. पण टॅलेंट जेव्हा येतं तेव्हा IT इंडस्ट्री ऑटोमॅटिकली बिल्ड होते. तर जेव्हा आम्ही 21 वर्ष आधी टॅलेंट सोर्स करायचो भारतातनं सगळीकडनं, इवन पुणे, मुंबई, नाशिकच्या आजूबाजूनी, इवन डबल पगार जरी दिला, शेवटी आम्ही जेव्हा नाशिक म्हणायचो लोकेशन ऑफिससाठी तर फोन ठेवून द्यायचे. आता आफ्टर म्हणजे आम्हाला खूप वर्ष लागले एवढे पॉईंटवर यायला. 21 years नंतर नाशिकमध्ये ओव्हर 200 IT कंपनीज आहेत करंटली. जस्ट टू सेट द कॉन्टेक्स्ट आणि अंडरस्टँड. 200च्या वर IT कंपनीज आहेत रजिस्टर्ड. नीता आमची असोसिएशन आहे, रजिस्टर्ड ओव्हर 50 आहेत. आणि 10,000 to 12,000 people work in the IT industry in Nashik. And these are very highly qualified, well paid people. And then आता वर्क फ्रॉम होममुळे बरंच चेंज झाले, त्याच्यावरती मी पुढे बोलतो. पण ही करंट स्टेटस आहे. विंजितमध्येच अराउंड 1000+ लोक काम करतात. त्याच्यापैकी 600-700 नाशिकमध्येच आहेत. आणि ते पूर्ण भारतातले लोक आहेत, ते सगळे नाशिकमध्ये येऊन काम करतात. तर दीज आर व्हेरी हाय क्वालिटी इमिग्रंट्स विच लिव्ह इन नाशिक नाव. अँड पुढे फ्युचर बघितलं तर द स्पीड ॲट विच जसं बिल्ड होतं आहे ना, जसं जोशी सर पण म्हणाले AI इज द फ्युचर. दुपारी आपण ऐकलं डेटा इज द न्यू ऑइल. डेटाच्या शिवाय तुम्ही कोणी काहीच करू शकत नाही. तर आणि आता असं झालं आहे की एव्हरी कंपनी इज अ टेक्नॉलॉजी कंपनी. फक्त IT इंडस्ट्रीज मोठे ऑफिसेस ओपन करतील असं नाही आहे. तर एव्हरी इंडस्ट्रीज बिकम अ टेक्नॉलॉजी इंडस्ट्री नाव. आणि मला असं वाटतं की पुढच्या 5 ते 7 वर्षात नाशिकमध्ये 10,000-12,000 पर्यंत जी रीच झाली आता, दॅट विल गो एक्सपोनेन्शियली टू ॲटलीस्ट 50,000. दॅट इज द स्केल विच वी आर लुकिंग ॲट. गुड. वर्क फ्रॉम होम हा पोस्ट कोविड एक कॉन्सेप्ट आला होता. तो ॲक्च्युली काय आहे आणि नाशिकला यात काय फायदा होऊ शकतो? फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. वर्क फ्रॉम होम आता परत स्थिती थोडी बदलत चालली आहे, पण काही गोष्टी अशा असतात की तुमच्या हॅबिट्स चेंज झाल्या एकदा की मग परत ते मागे जायला फार डिफिकल्ट असतं. आणि हे जास्त ह्याची हेल्प ॲक्च्युली झाली आहे मोठ्या सिटीजमुळे, आपल्यासारख्या सिटीजला. बँगलोरमध्ये जर का तुम्हाला काम करायचं असेल 1.5 ते 2 तास लागतात ऑफिसला जायला वन वे. आणि आता कोविडमुळे त्या लोकांना सगळ्यांना आणि आमच्या लोकांना पण सगळ्यांना वर्क फ्रॉम होमची सवय झाली, पण सगळ्याच इंडस्ट्रीजला झाली. कोविड वॉज अ व्हेरी बॅड पिरियड सगळ्यांसाठी, पण स्पेसिफिकली IT इंडस्ट्रीसाठी इट वॉज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. IT इंडस्ट्री एक्सपोनेन्शियली ग्रो झाली पूर्ण भारतात. आता तसं म्हटलं तर ज्या लोकांना घरी बसून काम करायची सवय नव्हती त्यांना करावं लागलं, तर बराच ट्रान्झिशन होता, पण अपॉर्च्युनिटी खूप मिळाली. तर आता जर का बघितलं तर नाशिकसारख्या सिटीमध्ये आता आम्ही जसं हायर करतो सगळीकडनं, TCS म्हणा, विप्रो, आय कॅनॉट टेक नेम्स ऑफ कंपनीज, पण बरेच इंडियन मोठ्या कंपनीज, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, त्यांचे ॲटलिस्ट 3-1 हजार लोक नाशिकमधनं काम करतात घरनं. आता दे ऑल लुक फॉर कोवर्किंग स्पेसेस. नाशिकच्या लिव्हेबल सिटी असल्यामुळे इथे राहतात. एक्झॅक्टली. जसं हा म्हणाला सचिन की आपल्याकडे त्यांनी शेती घेतली, लोकांनी छोटे घरं बांधले, चांगले घरं घेतले, त्यांचे सॅलरी लेवल्स चांगले आहेत. म्हणजे MNCमध्ये जे काम करतात, तुम्हाला एक एक्झाम्पल देण्यासाठी, मोठे मोठे अमेरिकन MNCs नाशिकमध्ये जर का तुम्हाला घरून बसून पण काम करायचं तरी 40 ते 50 लाख रुपये पगार देतात एक्सपिरियन्स लोकांना. आता तो आधीचा जो प्रश्न होता ना की मी पुण्यात जॉब करतो किंवा बँगलोरमध्ये जॉब करतो किंवा आता नाशिकमध्ये, तो डिफरन्स पूर्णपणे निघून गेला आहे. त्याच्यामुळे फॉर्मॅट पण बदलला आहे पूर्ण बिझनेसचा आणि इंडस्ट्रीचा.
आधी मी कुठे नाशिकमध्ये बसो का येवल्यामध्ये बसो का मी बँगलोरमध्ये बसो, मला पगार तेवढाच मिळणार आहे आणि मला घरनंच काम करायचं आहे. त्याच्यामुळे फॉर्मॅट खूप चेंज झाला आहे. त्याच्यामुळे जे घरांचे नीड्स आहेत, ज्या टाईपचे घरं पाहिजे, ज्याच्यात होम ऑफिस पाहिजे, तुम्हाला सिक्युरिटी सिस्टम पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे, ते सगळे फार इम्पॉर्टंट गोष्टी झाल्या आहेत. आणि फक्त आमच्या इंडस्ट्रीमध्ये नाही, इव्हन आता MIDCमध्ये आम्ही इतक्या इंडस्ट्रीजबरोबर काम करतो, नाशिकमध्ये, बॉम्बेमध्ये, बँक्सबरोबर, सगळीकडे असं झालं आहे. तर तो एक खूप मोठा चेंज झाला आहे आणि त्याच्यामुळे डिमांड कम्प्लिटली चेंज झालं आहे. आपण IT इंडस्ट्रीच्या माध्यमातून क्वालिटी इमिग्रेशन नाशिकमध्ये कसे आणू शकतो? क्वालिटी इमिग्रेशन म्हटलं तर पीपल, म्हणजे ॲज आय अंडरस्टँड द क्वेश्चन, इट इज पीपल हू कॅन स्पेंड मनी इन द सिटी. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं आपण राईट डायरेक्शनमध्ये आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे बरेच ब्रँड्स आले आहेत वगैरे. पीपल नीड सम अवेन्यू टू स्पेंड. जे एस्पेशली IT इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करतात ना, त्यांचा एज ग्रुप असतो बिटवीन 25 to 30. 21व्या-22व्या वर्षी इंजिनियर होऊन ते येतात इंडस्ट्रीमध्ये. 8-10 वर्ष काम केलं की ते थोडे सेटल होतात, लग्न होतं, मुलं होतात, मग दे लुक ॲट अ व्हेरी गुड प्लेस टू लिव्ह. आणि हा खूप मोठा डिफरन्स झाला आहे आजकाल. आमच्याकडे आता एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर खूप जण जे आधी मुंबईला पुण्याला जॉब करायला जायचे, बँगलोरला जायचे, त्यांचे सगळ्यांचे इकडे चांगले घरं आहेत, आई वडील आहेत, दे आर हॅपी, त्यांना मुलं झालेत, दे आर व्हेरी हॅपी टू कम बॅक आणि वर्क इन नाशिक रादर दॅन स्टे इन अ सिटी जिथे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ एकदम बेकार आहे. तर दॅट इज बिकम अ बिग डिफरन्स. तर अशा गोष्टींना आम्ही युजली टार्गेट करतो. आणि आय थिंक दॅट इज अ सिमिलर थिंग इवन रिअल इस्टेटमध्ये. जर का इफ यू वर्क ऑन दॅट इज अ व्हेरी गुड पॉईंट टू अट्रॅक्ट पीपल टू नाशिक, क्वालिटी इमिग्रेशन. थँक्यू सर. श्रोत्यांमधून मान्यवरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. माझा एक सरांना प्रश्न होता की आता मी गोविंदनगरमध्ये कमर्शियल टॉवर केलं आहे. 70% ऑफ द टॉवर इज सोल्ड टू IT कंपनीजला मी विकलेलं आहे तिकडे. त्यांचं एक म्हणणं आहे का नाशिकमध्ये IT साठी सर्वात चांगली क्वालिटी मॅनपॉवर आहे. इज इट ट्रू? येस. नाशिकमध्ये मॅनपॉवर इज व्हेरी गुड बिकॉज एक तर कॉलेजेस अराउंड द सिटी आर व्हेरी वेल डेव्हलप्ड नाव. आधीसारखं नाही आहे. आणि आता मॅनपॉवर असं आता सगळीकडनं दे आर विलिंग टू कम टू नाशिक. मी जसं म्हटलं ना आधी, दे वर नॉट विलिंग टू कम टू नाशिक अँड स्टे. एकदा आले की देन दे आर हॅपी टू ॲक्च्युली रिलोकेट. त्यांचा हॉपिंग रेशो फार कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हॉपिंग रेशोच नाही आहे नाशिक. तो पण फार मोठा फरक आहे. हो, त्याच्यामुळे पण फार फरक पडला, कारण दुसऱ्या मोठ्या टेक कंपनीज नसल्यामुळे. पण ते काय होतं ना, वन्स दे स्टार्ट लिव्हिंग हिअर दे लव्ह द लाईफस्टाईलमध्ये त्यांना नाही आवडत जायला. आमच्याकडनं बरेच जण आहेत जे 5-7 वर्ष काम करून गेले मोठ्या कंपनीजमध्ये आणि 3-4 वर्षांनी परत आले नाशिकला. खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे नाशिकसाठी. सचिन जोशी किंवा जुनाकडे साहेब जे बोलले ना की भविष्यातला जो एज्युकेशनचा पॅटर्न आहे तो चेंज होतोय. म्हणजे आता MEP जी नवीन एज्युकेशन पॉलिसी येते, टेक्निकल बेस किंवा आता साबू पण सांगतात की आपल्याकडे मॅनपॉवर स्किल्ड आहे का. तर हे सगळं असताना आपल्याकडे एक खूप मोठी युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटी, मुक्त विद्यापीठ. त्या मुक्त विद्यापीठामध्ये आपल्याला जे डिझाईन पाहिजे, म्हणजे आम्ही इंडस्ट्री म्हणून, मी तर अनेक 40 कॉलेजेसचे आमचा MOU आहे. इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन कमिटी मी फॉर्म केलेली आहे. आत्ता होतं काय आहे की जे रॉ मटेरियल आत्ता बाहेर पडतं आहे एज्युकेशन सिस्टीममधून, दे आर नॉट फिट ॲट ऑल टू द इंडस्ट्री. म्हणजे हे सहमत असतील माझ्याशी की त्यांना काय पाहिजे तर तो मधला ब्रिज जो आहे की जे इंडस्ट्रीला पाहिजे आहे आणि जे तिथं शिकतायत तो गॅप भरायचा आहे. ते जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस आपल्याला क्रॅश कोर्सेस किंवा ॲडिशनल काय जे काय म्हणजे महिन्याचे असतील. इंटरफेअर करतो. अभिजित जुनागडेंकडे आम्ही काही दिवसापूर्वी गेलो होतो आणि त्यांनी ह्याच विषयावर KK वाघ कॉलेजबरोबर त्यांचं टायअप करून जे आता नवीन स्टुडंट्स बाहेर येत आहे ते, मी त्यांना विचारलं की त्यानंतर ते किती दिवस ट्रेनिंग घेतात तुमच्याकडे. तर त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आता त्यांना ट्रेनिंग देण्याची गरजच नाही आहे. KK वाघच शेवटच्या 6 महिन्यामध्ये त्यांना असं ट्रेन करतं यांच्या सिलेबसप्रमाणे. म्हणजे कंपनीजच सिलेबस फॉर्म करतात. तर तोच पॅटर्न आपण राबवतोय. आता मी म्हणजे माहितीसाठी सांगतो की मी महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा अकॅडमिक काउन्सिलचा मेंबर पण आहे.
तर तिथं जे तुम्ही जी सचिनजी जी सांगितलं ना, तर आपल्याकडे कोविडमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटी आल्या. त्याच्यामध्ये एक शूटिंगची ऑपॉर्च्युनिटी झाली होती. सूरज मांढरे साहेब आपले जे तत्कालीन जिल्हाधिकारी होते, त्यांनी शूटिंग सगळ्या महाराष्ट्रात बंद होते, मुंबईला तर 100% बंद होत्या. तर सिरियलला आणि पिक्चरला शूटिंगची त्यांनी ऑपॉर्च्युनिटी इथं दिली होती. इथं चालू झाल्या होत्या ग्रामीण एरियामध्ये, आणि त्या चालू झाल्या, त्या खूप सक्सेस झाल्या वगैरे सगळं झालं. आता जेव्हा ते येतात ते लोक, तर आम्ही काही त्याच्यातल्या काही लोकांशी बोलले, काही आपल्याशी शहरातले पण काही खूप नामवंत कलाकार आहे, त्यांना लागणारा जो बॅकएंडचा जो टेक्निकल स्टाफ आहे, जे टेक्निकल मॅन पॉवर आहे, त्याची डिग्रीच नाही आहे कुठे, किंवा त्याचा कोर्सच नाही आहे कुठे, ते कुठे शिकायचं. तर ते फक्त एक्सपिरियन्समधून तयार होतात. ते असे कोर्सेस आपण आता तिथे डिझाईन करायचा, आणि तो प्रयत्न आपण करतोय. त्याचबरोबर मी एक अजून सांगेल की एज्युकेशनमध्ये जे रिव्हॉल्युशन्स येतात आहेत ना, त्याच्यामध्ये आता MIDCनी एक नवीन स्किल सेंटर्स, म्हणजे जे ITI आपल्याकडे आहेत, 17 ITI आहेत, टेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जे ट्रेंड किंवा जे ट्रेड कुठेही नाही आहेत, जे आत्ताचं एक्झिस्टिंग ITIमध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, पॉलिटेक्निक कॉलेजेसमध्ये असे ट्रेड विच आर नीड बेस ऑफ इंडस्ट्री, ते ट्रेड चालू करण्याकरता स्किल सेंटर्स चालू करत आहे. आणि निमा इज द नोडल एजन्सी, निमाची त्यांनी त्याच्यासाठी नियुक्ती केलेली आहे. आणि आपण सगळ्या HRs असतील किंवा इंडस्ट्रीचे जे सिनियर्स आहेत, अशा लोकांकडून त्यांना कुठले ट्रेड पाहिजे ते आपण घेणार, आणि ते स्किल मॅन पॉवर करतोय. आणि आपल्याला नाशिक नेक्स्ट बघत असताना माझी विनंती आपल्याला सगळ्यांना राहील की जसं त्यांनी एज्युकेशनसाठी सांगितलं, IT आपल्याला आणायची आहे, पण IT बरोबर सचिनजींनी उल्लेख केलेले ते पब आपल्याला आणायचे नाही आहेत. आपल्या शहराची संस्कृती, आपल्या शहराची परंपरा किंवा जो एक वेगळा ओरा आहे, तो आपल्याला टिकवायचा आहे. तर तो टिकवत असताना ही आणायचं आहे. त्यांनी फिगर सांगितलं, माझ्याकडे जी फिगर होती ती 20,000 अँड मोर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट आहे. नक्कीच तो संधी तिकडं आहेत. एक फक्त सांगतो जाता जाता की डिफेन्स इनोव्हेशन हब, जे संपूर्ण भारतभरामध्ये 5 ठिकाणी केंद्र सरकारने दिलेले आहे, त्याच्यामधलं एक सेंटर नाशिकला मिळालेलं आहे, आणि ते निमाला मिळालेलं आहे. ते निमाने इनिशिएटिव्ह करून त्याचा नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटर या नावाने SPV सुद्धा आपण फॉर्म केलेली आहे. आणि इंडिजिनायझेशनमध्ये 2,20,000 कोटीच्या आत्ता HLला ऑर्डर्स आलेल्या आहेत. काल तिथं एक मोठा सेमिनार झाला, आणि ते सांगतायत किती करू शकता पुढच्या 3 वर्षासाठी. 2,20,000 कोटीच्या ऑर्डर्स आहेत, किती करू शकता असं विचारतात. 159 रशियन डेलिगेट्स आले होते परवा, आणि त्यांच्याबरोबर 1-to-1 इंटरॅक्शन B2B होती. तर त्या डिफेन्स इनोव्हेशनमध्ये किंवा डिफेन्स क्लस्टरमध्ये ज्या संधी आहेत त्या आपण इमॅजिन करू शकत नाही. ज्या पद्धतीने केंद्र सरकार काम करतंय, जे इंडिजिनायझेशनच्या ज्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्यात, किंवा आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना आणलेली आहे, मेक इन इंडिया, दॅट इज कमिंग टू ट्रू. आणि ते स्वप्न साकार होत असताना इतक्या प्रचंड संधी आहेत. कोविड नंतर अनेक देश, अनेक इंडस्ट्रीज कोलॅप्स झालेल्या आपण बघतोय. भारताला कुठला इम्पॅक्ट झाला नाही. भारतातली इंडस्ट्री दुपटीने वाढली, दुपटीने. आणि याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट ज्याच्यावर झाला आहे त्या चायनावर. त्या चायनातल्या इंडस्ट्रीज आता China+1 हा जो ट्रेंड येऊ घातलेला आहे, दॅट वन इज इंडिया. प्रत्येक फॉरेन युरोपियन कंपनी चायनाच्या बाहेर एक आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब जे शोधतंय ते इंडियामध्ये शोधतंय. आणि त्यामुळे जपान असो, युरोपियन कंट्री असो, अनेक देश हे भारताकडे येऊ घातलेले आहेत. त्याच्यातले अनेक जण, परवाच्या दिवशी नाशिकमध्ये मेक्सिको आणि बेल्जियम इथल्या 2 इंडस्ट्रीची व्हिजिट झाली, ते बघून गेलेत. त्याचे पॅरामीटर्स असतात अनेक. त्या पॅरामीटरमध्ये हाही एक पॅरामीटर यांनी उल्लेख केलेला, व्हॉट अबाउट नाईट लाईफ, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पॅरामीटर MNCच्या बाबतीमध्ये आहे. तो ITच्या बाबतीतही आहे. त्यांना आम्ही दाखवतो, तो पब आहे आमच्याकडे दाखवण्यापुरता, तो पण दाखवतो. आमच्याकडे वाईन आहे ना, आमचे वाईनच सफिशियंट. वाईनही दाखवतो. पण ती नीड आहे, ती नीड आहे. म्हणजे जॉन डियर किंवा हिरो होंडा ह्याच्या आपल्याकडून गेल्या, त्याच्यामध्ये काय असेल ते पॉलिटिकल जाऊ द्या, आपल्याकडे काकांची ताकदही नव्हती, त्या पण काही गोष्टी त्याच्या मागे आहेत.
पण आता आपल्याकडे सगळं आहे. तर त्याच्यामुळे नाशिक इज द डेस्टिनेशन. हे नाशिक नेक्स्ट जे आहे ना, त्याच्यामुळे शब्द दिला त्या दिवशी नाशिक नेक्स्ट. त्याच दिवशी मी आवड साहेबांना आणि कोटकरांना म्हटलं की एकदम प्रॉपर तुम्ही निवडलेलं आहे आणि हेच आहे, नाशिक इज द नेक्स्ट डेस्टिनेशन. नक्कीच. मला वाटतं नाशिक नेक्स्ट काय आहे याचं आपल्याला आता उत्तर मिळालेलं आहे. मित्रांनो, आजच्या परिसंवादात आपण नाशिक शहराच्या विकासाची स्थित्यंतरं बघितली. भविष्यात नाशिक शहराचा विकास कशा पद्धतीने होईल, विविध क्षेत्रात विकासात काय वाव आहे, शहरात उद्योग व्यवसाय गुंतवणूक क्वालिटी मायग्रेशन कसे घडवून आणता येईल, तसेच शहराचा अर्थविकासाचे चक्रे कशी गतिमान होतील याबाबत सर्वांगीण परिस्थितीची आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात उद्योग, इंडस्ट्री, शिक्षण, वायनरी, रिअल इस्टेट आणि IT क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सर्व मान्यवरांचे मनापासून खूप खूप आभार. तुम्हा सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार. तसेच आयोजकांनी हा परिसंवाद संचलनाची मला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप आभार. थँक्यू. सगळ्या मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि खरंच तुमच्यासारख्या दिग्गजांकडून, तुमच्या क्षेत्रामधल्या दिग्गजांकडून जाणल्यानंतर असं खरंच वाटतं की नाशिकचं जे नेक्स्ट आहे त्याच्यामुळे डेफिनेटली नाशिक नेक्स्ट लेवलवरती जाणार, हे खात्री पटली आहे इथे सगळ्यांना. पटली आहे ना? अधिक प्रॉपर्टी पाहण्यासाठी propertymaharaष्ट्र.com ह्या पोर्टलला व्हिजिट करा. हे चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच प्रॉपर्टी महाराष्ट्र हे फेसबुक पेज लाईक, शेअर व फॉलो करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.